सेक्शन 9 बघितलं लास्ट टाइम, बरोबर आहे. नॉर्मली जेव्हा लेवी होते, सप्लाय जेव्हा करतो तेव्हा लेवी होईल आणि मग जे रेट नोटिफाय केले जातील त्याप्रमाणे टॅक्स कलेक्ट करायचा आहे, त्याचा इनवॉइस बनवायचा आहे वगैरे वगैरे. आपण सगळ्या गोष्टी सेक्शन 9मध्ये होतात. दुसरी एक स्कीम आहे कंपोजिशन लेवी सेक्शन 10 प्रमाणे, ती आपल्याला बघायची आहे. आता सेक्शन 10 कोणासाठी आहे की जे असे छोटे डीलर आहेत, छोटे व्यापारी आहेत, त्यांच्याकरता वेगळी स्कीम ते घेऊ शकतात. म्हणजे जर का जी नॉर्मल लेवी आहे ती जर झाली तर बऱ्याच प्रकारचे ऑब्लिगेशन्स येतात, या टॅक्सेबल पर्सनवरती बऱ्याच प्रकारचे ऑब्लिगेशन्स येतात. आणि जर त्याला तेवढे ऑब्लिगेशन्स फॉलो करणं जर का पॉसिबल नसेल किंवा ते डिफिकल्ट असेल, त्रासदायक असेल, खर्चिक असेल, तर त्याच्याकरता गव्हर्नमेंटनी कंपोजिशन लेवी सेक्शन 10 ठेवलं आहे. त्याप्रमाणे त्यांना कमी कॉम्प्रायसेस करायला लागतात, कमी फॉर्मॅलिटीज करायला लागतात आणि वेगळ्या प्रकारे त्यांना रिटर्न्स पण करता येतात. त्याच्यामध्ये जे गुड्स मिल्स सप्लाय करतात त्यांच्याकरता एक स्कीम गव्हर्नमेंट ठेवली आहे गुड्स मिल्स सप्लाय करण्याकरता. आणि जो त्यांचा टर्नओव्हर आहे तो 1.5 करोडपर्यंत असेल तर ते कंपोजिशन लेवी घेऊ शकतात. ह्यामध्ये अल्टरनेटिव्ह मेथडनी लेवी ऑफ टॅक्स होतो आणि याचा ऑब्जेक्टिव्ह काय, सिम्प्लिसिटी, टू रिड्यूस द कॉम्प्लायन्सेस कॉस्ट फॉर द स्मॉल टॅक्स पेयर्स. ज्यांना 1.5 करोडचं लिमिट दिलं आहे त्यामध्ये काय कंडिशन्स आहेत, त्यामध्ये जर त्या कंडिशन्स फॉलो करू शकत नसतील तर त्यांच्याकरता दुसरी एक स्कीम आहे, त्यामध्ये लिमिट 50 लाख असतं. जेव्हा तुम्ही 20 lakhs ज्यावेळेस क्रॉस होईल त्यावेळेस रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. रजिस्ट्रेशन ज्यावेळेस घ्यायला लागेल त्यावेळेस ऑप्शन आहे नॉर्मल स्कीममध्ये घ्यायचं ॲज पर सेक्शन 9 का मग कंपोजिशन लेवी घ्यायची ॲज पर सेक्शन 10. मग त्यामध्ये 1.5 करोडचं लिमिट आहे, त्यामध्ये काय कंडिशन्स आहेत, त्या जर का सॅटिस्फाय तो व्यापारी करू शकत असेल, तो टॅक्सेबल पर्सन करू शकत असेल तर तो ती स्कीम ऑप्ट करू शकतो. जर ती त्याला सुटेबल नसेल तर दुसरी आहे ती 50 lakhsची आहे. तिथे लिमिट जी आहे मॅक्झिमम, जोपर्यंत तुम्ही 20 लाख क्रॉस केले तर जोपर्यंत 1.5 करोड क्रॉस करत नाही तोपर्यंत तुम्ही ती स्कीम त्या स्कीममध्ये राहता. जर त्यातल्या कंडिशन सुटेबल नाही आहेत तर दुसऱ्या स्कीमप्रमाणे पण त्याचं लिमिट जे आहे ते 50 lakhs. 20 लाख क्रॉस केले रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल आणि त्याच्यामध्ये जर का 50 lakhsची स्कीम सुटेबल आहे तर ती त्यांनी घेतली. जोपर्यंत 50 lakhs त्याचं टर्नओव्हर लिमिट एक्सीड करत नाही तोपर्यंत तो त्या स्कीममध्ये राहील. आणि जर मग या कंपोजिशन स्कीममधल्या ज्या काही 2 ऑप्शन आहेत, एक 1.5 करोडचा आणि दुसरा 50 lakhsचा, हे जर का ज्यावेळेस त्याचं कंडिशन्स किंवा त्याची जी काय पात्रता आहे त्याला ज्यावेळेस तो व्यक्ती पात्र ठरणार नाही म्हणजे इलिजिबल होईल त्यावेळेस त्याला मग नॉर्मल जे आहे सेक्शन 9 प्रमाणे त्याला सगळ्या ऑब्लिगेशन्स आणि सगळ्या फॉर्मॅलिटीज कराव्या लागतील. त्याच्यामध्ये बघाल तुम्ही ते सेक्शन 10(1) जो आहे हा इलिजिबिलिटी फॉर कंपोजिशन स्कीम, कोण इलिजिबल होईल हे सांगतो. 10(2) इलिजिबल कधी होईल, काही कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन्स ज्या आहेत या सबसेक्शन 2 आहे सेक्शन 10ची. सेक्शन 10(1) आणि 10(2) जेव्हापासून लॉ इम्प्लिमेंट झाला तेव्हापासून आहेत. अगोदर जी स्कीम होती ती गुड्ससाठीच होती आणि सर्व्हिसची फक्त त्यामध्ये एकच केस होती, ती म्हणजे हॉटेलसाठी कंपोजिशन स्कीम होती. बाकीच्या सर्व्हिस प्रोडक्टला कंपोजिशन स्कीम नव्हती. मग गव्हर्नमेंटनी सेक्शन 2A अमेंड करून कंपोजिशन स्कीम फॉर सर्व्हिस प्रोव्हायडर त्यामध्ये इंट्रोड्यूस केली. सबसेक्शन 10(3) आहे केव्हा लॉप्स होईल, जे लिमिट दिलं आहे ते लिमिट ज्यावेळेस लॅप्स होईल त्यावेळेस टर्नओव्हर एक्सीड करेल, त्याबद्दल तुम्हाला सांगितलं आहे सेक्शन 10 सबसेक्शन 3. 4 ITC मिळणार नाही, कुठल्या प्रकारचा टॅक्स कलेक्ट करायचा नाही हे सांगितलं आहे. सेक्शन 10(5) पेनल्टी, जर तुम्ही उल्लंघन केलं कंपोजिशन स्कीममधल्या ज्या काय प्रोव्हिजन आहेत, त्या अटी शर्ती आहेत त्याचं उल्लंघन केलं तर पेनल्टी किती असू शकेल हे सबसेक्शन 5 आहे. अशा प्रकारे सबसेक्शन 10(1), 10(2), 10(2A), 10(3), 4, 5 हे आपल्याला समजायचे आहेत की ज्यामध्ये वेगळ्या प्रकारे ऑल्टरनेटिव्ह मेथडनी कशा प्रकारे टॅक्स गव्हर्नमेंटला द्यायचा आहे. यात काही रूल पण आहेत.
रूल 3 आहे, रूल 4 आहे, रूल 5 आहे, 6 आहे, 7 आहे आणि जे पेमेंट करायचं आहे गव्हर्नमेंटला टॅक्सचं आणि रिटर्न्स कुठले करायचे हे रूल 62मध्ये. रेट ऑफ टॅक्स काय हे रूल 7मध्ये. व्हॅलिडिटी ऑफ कंपोजिशन लेवी रूल 6मध्ये. कंडिशन्स आणि रिस्ट्रिक्शन्स या रूल 5मध्ये. इफेक्टिव्ह डेट फॉर कंपोजिशन लेवी रूल 4मध्ये आणि इंटिमेशन फॉर कंपोजिशन लेवी हे तुम्हाला रूल 3मध्ये येईल. रूल आले का फॉर्म्स आले. मग किती प्रकारचे फॉर्म्स आहेत त्याची लिस्ट आहे. सगळ्यांना सगळे फॉर्म लागत नाही. जर का तुम्ही एकदा का ॲप्लिकेबल झालात, सपोज एकदा का तुम्ही चूज केलं की मला कंपोजिशनमध्ये काम करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला मंथली जर विचार केला किंवा वर्षभरामध्ये विचार केला तर मग क्वार्टरली पेमेंट फॉर्म GST CMP 08मध्ये होतं. पेमेंट ऑफ सेल्फ असेसमेंट टॅक्स, स्टेटमेंट फॉर पेमेंट ऑफ सेल्फ असेसमेंट टॅक्स आणि मग एक इयर रिटर्न असतो GSTR 4 हा करायला लागतो. आणखीन एक ॲन्युअल रिटर्न असतो फॉर्म GSTR 9A. बस एवढ्या फॉर्मॅलिटीज आहेत. बाकीची तुम्ही जर का स्कीम बघितली, नॉर्मल जी लेवी आहे सेक्शन 9मध्ये, त्यामध्ये जर मंथली जर रिटर्न्स घेतला तर त्या मंथलीमध्ये मग 3B आणि GSTR 1 हे मंथली येतं. क्वार्टरली घेतलं तर क्वार्टरली येतं. मग ते टर्नओव्हर लिमिटप्रमाणे टॅक्सेबल पर्सन चूज करू शकतो. आणि मग जर त्यात बघितलं तर मिनिमम जरी क्वार्टरली जरी घेतलं तर 2 रिटर्न क्वार्टरली, 8 रिटर्न ते होतात आणि 1 रिटर्न ॲन्युअल, 9 रिटर्न होतात. ते 9 रिटर्न होतात. ह्याच्यामध्ये पेमेंट आहे. आता त्या 3Bमध्ये पेमेंटही करायला लागतं. म्हणजे पेमेंटचं चलन वेगळं बनतं. इथे फक्त पेमेंटच करायला लागतं. तुम्ही पेमेंटच करता. जर तुम्ही 3B बघाल तर 3B क्वार्टरली केला तर पेमेंट जर बघितलं तर पेमेंटचं एक प्रोसेस होते, पेमेंटची एक प्रोसेस होते आणि दुसरी प्रोसेस 3Bची होते. तिसरी प्रोसेस GSTR 1ची होते. म्हणजे 1, 2, 3 अशा प्रकारे तुम्हाला 3 × जर 4 जरी केलं तर मग हे किती होतील 12. आणि जर हे मंथली करत असाल तर मग 12 × 3 36. इथे काय होतं, पेमेंट आहे क्वार्टरली, इयरली 4 पेमेंट होतील, इयरली एकदा रिटर्न होईल. सब 5च आहे. हा रिटर्न जो आहे हाही आता करायला लागत नाही. हे 2च करायला लागतात, CMP 08 आणि GSTR 4. कॉम्प्लायन्स कॉस्ट कमी होईल, रेकॉर्ड्स वगैरे मेंटेन करण्याची गरज नाही आणि जस्ट तुम्ही जो काय सप्लाय आउटवर्ड सप्लाय कराल त्यावर तुम्ही गव्हर्नमेंटला एक ठराविक पर्सेंटेज ऑफ टॅक्स द्यायचा. अशा प्रकारची स्कीम आहे. इनपुट क्रेडिट मिळणार नाही. कुठल्याही प्रकारचा टॅक्स कस्टमरकडनं बाहेरकडनं कलेक्ट करायचं नाही. अशा प्रकारची कंपोजिशन लेवी आहे. रजिस्ट्रेशन केव्हा घ्यावं लागतं, जेव्हा जे लिमिट आहे 20 लाख 40 लाख जेव्हा क्रॉस होईल तेव्हा. रजिस्ट्रेशन जर घ्यावंच लागेल तर मग कॉम्प्लायन्स कॉस्ट वाढेल, फॉर्मॅलिटीज वाढतील. त्या जर का करायच्या नसतील तर त्याकरता कंपोजिशन लेवी छोट्या व्यापाऱ्यांकरता. छोटे व्यापारी म्हणजे 20 लाख क्रॉस केलं म्हणजे तो छोटा व्यापारी, गव्हर्नमेंट त्याला समजतं. अप टू 1.5 करोडपर्यंत त्याला छोटा व्यापारी समजलं जातं. आपण बघितलं 9192 काय होतं, फॉरवर्ड चार्ज. 93, 94, 95मध्ये काय होतं, रिव्हर्स चार्ज आणि इश्यू. आता ज्याप्रमाणे 93मध्ये रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स भरायला लागतो, तो कंपोजिशन लेवी आहे त्यालाही भरायला लागतो, त्यालाही भरायला लागतो. मग सेक्शन 10मध्ये काय सांगितलं आहे, नॉर्थ वेस्ट स्टँडिंग एनिथिंग टू द कॉन्ट्री contained in CGST Act but subject to the provision of section 93 and 94. A registered person whose aggregate turnover in the preceding financial year did not exceed 50 lakh. आता 50 लाख ही जी प्रोव्हिजन आहे ही ॲक्च्युअल ज्यावेळेस ॲक्ट इम्प्लिमेंट झाला त्यातली प्रोव्हिजन 50 लाख होती. ही 50 लाख जर असेल टर्नओव्हर लिमिट, पण पुढे याच्या पुढे जाऊन एक प्रोव्हिजो आहे, याच्या पुढे जाऊन एक प्रोव्हिजो आहे. त्या प्रोव्हिजोमध्ये दिलं आहे ह्याची 50 लाखची लिमिट आहे. ते गव्हर्नमेंट बाय नोटिफिकेशन इन्क्रीज करू शकतं आणि ते गव्हर्नमेंटनी ते 1.5 करोडपर्यंत इन्क्रीज केलं आहे. नोटिफिकेशन इश्यू करून ते 1.5 करोडपर्यंत लिहिलं आहे. त्यामुळे तुम्ही इथे बघाल की 50 लाख दिसते आहे आणि मी तुम्हाला अगोदर बोलताना 1.5 करोड बोललो. जर का 1.5 करोड आहे ते 50 लाख इनिशियली त्यांनी जेव्हा सुरुवात केली, ज्यावेळेस तो ॲप्लिकेबल झाला 1 जुलै 2017ला, 1 जुलै 2017ला, त्यावेळेस 50 लाख होते. त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी ते इन्क्रीज केले नोटिफिकेशनने आणि आत्ता जो लॉ आहे त्यामध्ये 1.5 करोड आहे.
आणि 1.5 करोड बाय नोटिफिकेशन ते इन्क्रीज करू शकत होते या प्रोव्हिजनप्रमाणे. त्याप्रमाणे त्यांनी ते इन्क्रीज केलेले आहे. ओके. आता त्याच्यामध्ये बघा काय दिलं आहे की अ रजिस्टर्ड पर्सन हुज ॲग्रिगेट टर्नओव्हर इन द प्रिसिडिंग फायनान्शियल इयर डिड नॉट एक्सीड ॲज पर नोटिफिकेशन 1.5 करोड. 50 करोड आता आपण बोलणार नाही, आपण किती बोलणार, 1.5 करोड बोलणार. आता मे ऑफ टू पे इन लिव्ह ऑफ म्हणजे इन्स्टेड ऑफ च्या ऐवजी 9(1) सेक्शन 9(1) मध्ये जी लेवी होते त्याप्रमाणे तो जो रेट तिकडे नोटिफाईड रेट जो आहे तो रेट तो कलेक्ट करणार नाही, ती स्कीम तो घेणार नाही. त्याऐवजी तो या वेगळ्या पद्धतीने ऑल्टरनेटिव्ह मेथडनी सेक्शन 10 प्रमाणे जो रेट नोटिफाय केला जाईल तो टॅक्स तो गव्हर्नमेंटकडे जमा करेल. मग त्याला किती जमा करायचे, तर जर का मॅन्युफॅक्चरर असेल तर त्याला मॅक्झिमम गव्हर्नमेंट 1% नोटिफाय करेल रेट, की तुम्ही जो आउटवर्ड सप्लाय कराल त्यावर तुम्ही 1% CGST द्यायचा, 1% EGST, म्हणजे असं इफेक्टिव्ह रेट 2% होतो. इफेक्टिव्ह रेट 2% होतो. गव्हर्नमेंटने नोटिफाय केलं आहे आताच्या लॉप्रमाणे 0.5%, CGST 0.5 आणि हे तुम्ही जर बघाल 0.5 प्लस 0.5 म्हणजे त्याला 1% इफेक्टिव्ह रेट होईल. 2.5% ऑफ द टर्नओव्हर इन स्टेट और टर्नओव्हर इन युनियन टेरिटरी इन केस ऑफ पर्सन एंगेज इन मेकिंग सप्लाईज. आता ह्याच्यामध्ये हा जो शेड्यूल 2 आहे आपल्याला बघायचा आहे, क्लॉज बी ऑफ पॅराग्राफ 6 तिकडे दिलं आहे रेस्टॉरंट सर्व्हिस, कॅटरिंग सर्व्हिस, रेस्टॉरंट सर्व्हिस जी असेल त्यांच्याकरता प्रिस्क्राईब रेट आहे 2.5% CGST, 2.5% EGST. म्हणजे इथे तुम्हाला इफेक्टिव्ह रेट होईल 5%. इथे 1% इफेक्टिव्ह रेट, इथे येईल 5%. सेम ट्रेडरचा असेल तर ट्रेडरला आपण 1% होईल 0.5% टर्नओव्हर इन स्टेट और टर्नओव्हर इन युनियन टेरिटरी. CGST किंवा UTGST लागेल तो CGST UTGST 0.5% आणि सेंट्रलचा 0.5% आणि स्टेटचा किंवा UTचा 0.5%. अशा प्रकारे 1% येईल इफेक्टिव्ह रेट. क्लिअर आहे. कन्क्लुजन काय, स्कीम विल बी ॲप्लिकेबल फॉर ऑल गुड्स अँड रेस्टॉरंट सर्व्हिसेस. रेस्टॉरंट सर्व्हिसेसला 5% आणि जे फक्त आणि फक्त गुड्सचा सप्लाय करतात त्यांच्याकरता 1%. मॅन्युफॅक्चरर असो किंवा ट्रेडर असो यांच्याकरता, ट्रेडर डिस्ट्रीब्युटर कोणी असो यांच्याकरता रेट असेल 1%. आपण प्रोव्हिजो 1 बघितला की 1.5 करोड झालेले आहे प्रोव्हिजो 1 प्रमाणे त्याचं लिमिट. आता दुसरा प्रोव्हिजो आहे तो सांगतो की प्रोव्हाइडेड फर्दर दॅट अ पर्सन हू ऑप्ट टू पे टॅक्स अंडर क्लॉज A or clause B or clause C may supply services. A, B आणि C हे काय करू शकतात, A आणि C गुड्स सप्लाय करतात, B मध्ये रेस्टॉरंट सर्व्हिस आहे. Provided further that a person who opt to pay tax under A, B or C supply services. आता ह्या केसमध्ये जर कुठल्याही प्रकारची, समजा तुम्ही A मध्ये गुड्स सप्लायर आहे, समजा एखाद्याचं शूजचं समजा दुकान आहे, शूजचे दुकान आहे, तो शू विकू शकतो, पण समजा त्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला तो रिपेअर वगैरे करू शकत नाही. जर रिपेअर केलं तर त्याला ती स्कीम ॲप्लिकेबल होणार नाही. मग अशा केसमध्ये तो कंपोजिशन स्कीममध्ये राहू शकणार नाही, तो कंपोजिशन स्कीममध्ये इलिजिबल होणार नाही, तो अपात्र होईल. मग त्याकरता काय दिलं आहे या प्रोव्हिजोमध्ये की जर असा एखादा समजा सप्लायर आहे, त्याचा मुख्य सप्लायर गुड्सचा आहे, पण त्या गुड्सच्या सप्लायमध्ये त्याला छोट्या मोठं रिपेअरिंग करायला लागतं. एखादं इलेक्ट्रॉनिक शॉप आहे, त्याचा बिझनेस आहे वॉशिंग मशीन, AC असे कुठे इलेक्ट्रॉनिक आयटमचं सप्लाय करतो, त्यामध्ये छोटे मोठे रिपेअर तर करत असणार ना, करायला लागणार ना. मग जर तो करत असेल तर त्याला ते चार्जेस घेत असेल तर ते त्याच्या मुख्य बिझनेस जो आहे गुड्स सप्लाय करण्याचा त्या कम्पॅरेटिव्हली जर 10% असतील तर त्याला अलाउड आहे, त्याला तेवढी सर्व्हिस अलाउड आहे. व्हॅल्यू नॉट एक्सिडिंग 10% ऑफ टर्नओव्हर इन अ स्टेट और युनियन टेरिटरी इन द प्रिसिडिंग फायनान्शियल इयर और ₹5 lakh whichever is higher.
मग त्याचा अर्थ काय लागतो मला सांगा जरा. असं तुम्हाला मी सांगितलं आहे, याचा अर्थ काय लागतो? सगळ्यात पहिली गोष्ट बघा काय, ज्यावेळेस 20 lakhs एक्सीड होतील त्यावेळेस एखादा पर्सन काय येईल, रजिस्ट्रेशन घ्यायला जाईल. तर सपोज त्याचा जो टर्नओव्हर आहे हा 30 lakhs ज्यावेळेस होतो, बरोबर आहे. आता हा जो टर्नओव्हर आहे हा गुड्सचा आहे. या केसमध्ये 10% किती होतील? 3 lakhsचं जर रिपेअरिंग सर्व्हिस देत असेल किंवा 3 लाख दिलेत, सपोज 10% देत असेल, याचा टर्नओव्हर होईल 33 lakh. या केसमध्ये तो अपात्र होणार नाही कंपोजिशन स्कीममधनं. तो सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकतो 10%मध्ये 3 लाखापर्यंत. आणि दुसरं काय सांगितलं आहे, 10% ऑफ टर्न इन अ स्टेट और 5 lakhs विच एवर इज हायर. जरी त्याने 30 लाखावरती 5 लाखाचा सप्लाय जरी केला, 3च्या ऐवजी 5 लाखापर्यंत तो सप्लाय करू शकतो. 5 लाखापर्यंत. सपोज इकडे 40 lakhs आहे, 40 lakhs आहे, 10% किती होतील? 40 lakhs 4 लाख. आता 4 लाख त्यातही 5 लाखपर्यंत करू शकतो. सपोज हे 40 lakhsच्या ऐवजी 80 lakhs झाले, 80 lakhs 10% किती होतील? 8 lakhs. आणि लिमिट किती आहे? 20च्या ऐवजी हायर 8 लाख पण करू शकतो. जर इकडे 30 लाख आहे, 40 लाख आहे, इथे त्याचे 10% 3 लाख होतील, 4 लाख होतील, तेव्हा तो 5 लाखापर्यंत सर्व्हिसेस देऊ शकतो. त्याने मला काय सांगितलं आहे, तुम्ही 10 लाख काढा. हां, हायर किती होतील? 5 लाख का 8 लाख? 5 लाखापेक्षा जर कमी अमाऊंट येईल 10%, तर 5 लाखापर्यंत चालेल. 5 लाखाच्या वरती अमाऊंट जाईल तर 10% जी अमाऊंट आहे ती चालेल. विचेवरी हायरचा अर्थ हा होतो. आणि फर्स्ट केसमध्ये 30 लाखच्या ह्याच्यामध्ये तो कन्सिडर नाही कर, आपण त्याला कन्सिडर नाही करणार ना कंपोजिशन लेव्हीमध्ये. बघा, तुम्हाला 30 लाखाचा ज्यावेळेस सप्लाय केला जातो त्यावेळी 10% किती होतात? 3 लाख. पण गव्हर्नमेंट काय सांगतं, 3 लाख किंवा 5 लाख ह्याच्यामध्ये जास्त आहेत तेवढा तुम्ही सर्व्हिसेस अप्लाय करू शकता. जर तेवढा केला इनइलिजिबल होणारच नाही, अपात्र होणारच नाही. पण आता इथे 5 लाख आहेत आणि जर तुम्ही 6 लाखाचा सप्लाय करता, या दोन्ही केसमध्ये, ही एक केस आणि ही दुसरी केस 40 लाखाची, 40 लाखामध्ये तुमचे 4 लाख होतात आणि तुम्ही इकडे 5 लाखापर्यंत सर्व्हिसेसचा सप्लाय करू शकता. तुम्ही 5 लाखाच्या वरती 1 रुपया जरी केला, 6 लाख केले, तर मात्र अपात्र होणार, इनइलिजिबल होणार. पण जर का टर्नओव्हर 80 lakhs आहे, मग 8 लाख अलाउड आहे. मग आता 5 लाख सांगितलं आहे, 5 लाख किंवा 8 लाख विचेवर इज हायर. इथे 8 लाखापर्यंत चालेल. आता इथे 8 लाख 10 लाख सप्लाय केला तर अपात्र होईल. तुम्ही 10%च्या वर जाऊ नका. तुम्ही पहिली गोष्ट, तुम्ही 10% काढा. तुमची जी सप्लायची व्हॅल्यू आहे ती 10% काढा. किती येते ती बघा. सपोज ती आली 6 लाख, ती आली 6 लाख. दुसरी कंडिशन काय? 5 लाख. दुसरी कंडिशन आहे 5 लाख. या दोन्हीमध्ये हायस्ट किती आहे? 6 लाख. मग तुम्ही 6 लाखापर्यंत सर्व्हिस देत असाल, तुमचा टर्नओव्हर जर का 60 लाख आहे तर तुम्हाला 6 लाख अलाउड होणार आहे 10%प्रमाणे. दोन्हीमधलं हायर काय ते बघायचं आहे. या केसमध्ये आपण बघितलं एक 3 लाख आहे, दुसरं लिमिट दिलेलं आहे आपल्याला 5 लाख आहे. या दोन्हीमधलं हायर काय, 3 लाख का 5 लाख? 5 लाख. टर्नओव्हर ऑल्दो 30 lakhs आहे, पण मॅक्झिमम अलाउड लिमिट किती आहे? 5 लाख. 5 लाखापर्यंत सर्व्हिस दिल्या जात असतील तर मग कंपोजिशन लेव्ही त्याची कंटिन्यू राहील. कुठल्याही प्रकारचा हे तुम्ही कायदा मोडलेला नाही, तो इलिजिबल राहील, पात्र राहील कंपोजिशन लेव्हीसाठी. एक्झॅक्टली मिनिंग लक्षात घ्या. तुम्हाला जेव्हा सांगितलं गेलं की प्रोव्हाइडेड फर्दर दॅट अ पर्सन ऑप टू पे टॅक्स अंडर क्लॉज A, B आणि C. या केसमध्ये
व्हॅल्यू नॉट एक्सेडिंग 10% ऑफ टर्न ओव्हर इन स्टेट और UT इन द प्रिसिडिंग फायनान्शियल इयर 5 lakh विच एव्हर इज हायर. थोडक्यात यामध्ये काय येतं मग की थोड्या प्रमाणात सर्व्हिसेस कॅन बी सप्लाइड बाय द कंपोजिशन सप्लायर. थोड्या प्रमाणात सर्व्हिसेस कंपोजिशन डीलर देऊ शकतो. आता जो सेकंड प्रोव्हिजन आहे, ज्यावेळेस सर्व्हिसेसचा आपण 10% काढतो, 10% सर्व्हिसेसचे काढतो, तर आता आपण अगोदर पण एक बघितलं होतं की पैसे कोणाला दिले किंवा बँकेत ठेवले ते इंटरेस्ट मिळतो ना. तर कुठल्याही प्रकारे फॉर द पर्पजेस ऑफ सेकंड प्रोव्हिजो द व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ एक्सटेंडिंग डिपॉझिट loans or advances so far as the consideration is represented by way of interest or discount shall not be taken into account for determining the value of turnover in state or union territory. याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण सर्व्हिसेसचा विचार केला, हे 10% सर्व्हिसेस किती दिल्या, सर्व्हिसेस दिला त्याची अमाऊंट तुम्ही काढली 10%, 8 लाख होते. सर्व्हिसेस दिल्या किती, सपोज 6 लाखाच्या, 5 लाखाच्या, तुम्ही जेव्हा अमाऊंट डिटरमाइन कराल त्यावेळेस सर्व्हिसमध्ये पैसे व्याजाने दिले, हे पैसे कोणाला दिले, कुठे इन्व्हेस्ट केले किंवा डिपॉझिट म्हणून कोणाला दिले कुठल्याही प्रकारे, आणि त्याच्या अगेन्स्ट जर का इंटरेस्ट मिळत असेल तर ही सर्व्हिस तुम्ही घेतलेली आहे, ह्या सर्व्हिसचा टर्नओव्हर, ह्या सर्व्हिसची व्हॅल्यू कन्सिडर करू नका. बाकी कुठल्याही सर्व्हिसेस कन्सिडर होतील, ही सर्व्हिसेस कन्सिडर होणार नाही, कारण की हे सगळ्यांना करावंच लागतं. तो गुड्सचा सप्लायर असो, सर्व्हिसेस सप्लायर असो, कोणाला पैसे देणं, त्याच्या अगेन्स्ट इंटरेस्ट घेणं किंवा डिस्काउंट घेणं, तर हे तुम्ही विचारात घेऊ नये. सर्व्हिसेसची व्हॅल्यू जेव्हा कॅल्क्युलेट केली जाईल तेव्हा कोणाकडे पैसे डिपॉझिट केले, इन्व्हेस्ट केले, लोन्स दिले आहे, त्याच्या अगेन्स्ट इंटरेस्ट मिळतो आहे, तर ती बस. आता जे नोटिफिकेशन तुम्हाला सांगितलं की गव्हर्नमेंट नोटिफाय करू शकतं, 50 लाखाचं लिमिट 1.5 करोडपर्यंत चालू शकेल. आता जेवढे स्टेट आहेत आणि जेवढे युनियन टेरिटरीज आहेत आणि जेवढे स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहेत त्या सगळ्यांना काय 1.5 करोड नको होतं, ज्यांना पाहिजे होतं त्यांनी घेतलं. पण ह्या ज्या 7 स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहेत यांनी मात्र 75 लॅक्स सांगितलं. जम्मू अँड काश्मीर, आसाम आणि हिमाचल प्रदेश यांनी 1.5 करोड घेतलं. पण बाकी स्पेशल कॅटेगरी स्टेट जे आहेत त्यांनी सांगितलं की आम्हाला 75 लॅक करा, आमच्यासाठी 50 लाख वाढून 75 लॅक करा, कंपोजिशन डीलरसाठी 75 लॅक. बाकी स्टेट आणि युनियन टेरिटरीसाठी 1.5 करोड. जोपर्यंत 75 लाख क्रॉस करत नाही तोपर्यंत त्यांची कंपोजिशन लेवी चालू राहील. 75 लाख क्रॉस केले का त्यांना नॉर्मल लेवी चालू राहील. बाकी ऑल अदर स्टेट आणि युनियन टेरिटरीमध्ये 1.5 करोड. टर्न ओव्हर लिमिट फॉर कंपोजिशन लेवी फॉर गुड्स, ही गुड्ससाठी आहे. सर्व्हिस फक्त एकच आहे, रेस्टॉरंटची. इथपर्यंत क्लिअर झालं. आत्ता आपण जे बघितले 10% तुम्हाला मी सांगितलं ते क्लिअर व्हावं. मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवलंच आहे, पण आता एक्झाम्पल मी दाखवलं आहे आणि तुम्हाला नोट्स दिल्या तर मी मला महत्त्वाचं वाटतं म्हणून मी तुम्हाला एक्झाम्पल नोट्समध्ये पण ठेवलेलं आहे की जो प्रोव्हिजो आहे त्या प्रोव्हिजोवरती हे एक्झाम्पल 10%चा दिलेलं आहे. मी नंतर जेव्हा रीड कराल, जेव्हा कधी रिव्हिजन कराल त्यावेळेस तुम्हाला हे एक्झाम्पल मिळेल. मी तुम्हाला सांगितलं फुटवेअर आहे, फुटवेअरचा त्याचा बिझनेस आहे, 95 लॅक्स टर्नओव्हर होतो. तेव्हा या 95 लॅक्सवरच्या टर्नओव्हरवरती 9.5 लॅक 10% होतात आणि 5 लाखाचं लिमिट दिलं आहे आणि विच एव्हरेज हायर सांगितलं आहे. हां, विच एव्हरेज हायर सांगितलं आहे.
आता सपोज त्यांनी सर्व्हिसेस दिल्या त्या 8 लॅक्सच्या असतील, 8 लॅक्सच्या असतील, तर पॉसिबल आहे. टर्नओव्हर किती आहे? टर्नओव्हर किती आहे त्याचा? 95 लॅक्स आहे. सर्व्हिसची व्हॅल्यू किती आहे? 8 लॅक्स. चालेल ना? विच एव्हर इज हायर आहे. 5 लाख किंवा 10% 55 लाखची जे होतात 9.5 लाख, सर्व्हिसची व्हॅल्यू 8 लाख आहे. पॉसिबल आहे. पण जर त्यांनी एक्सिड्स केली सर्व्हिसची व्हॅल्यू 9.5 लॅक्सच्या, तर तो मात्र मग अपात्र होईल, इनएलिजिबल होईल. क्लिअर आहे ना? आता याचे काही कंडिशन्स आहेत. तुम्ही गुडचे सप्लायर आहात म्हणून तुम्हाला कंपोजिशन स्कीम मिळेल असं नाही. काही कंडिशन्स आहेत. सप्लायर जो आहे सगळ्यात पहिली कंडिशन, तो ही इज नॉट एंगेज इन द सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. सबसेक्शन 1 आपल्याला कळलं की इलिजिबल कोण होईल, मग त्या प्रोव्हिजनप्रमाणे लिमिट वाढलं, बाकी आपण बघितलं. आता आणखीन काही कंडिशन आहेत त्या पण सॅटिस्फाय होणं गरजेचं आहे कंपोजिशन लेवी ऑप्ट करण्यासाठी. इज नॉट एंगेज in making any supply of goods or services which are not leviable to tax under CGST Act. म्हणजे पेट्रोलियम प्रॉडक्ट आहे किंवा अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन आहे, याच्यावर GST लागतच नाही, त्यांना काही कंपोजिशन स्कीम मिळणार नाही. ही इज नॉट एंगेज इन मेकिंग एनी इंटरस्टेट आउटवर्ड सप्लायज. ही एक मोठी अट आणि शर्त आहे की त्याला राज्याबाहेर किंवा UT बाहेर सप्लाय करता येणार नाही, त्यांनी विदिन स्टेट किंवा विदिन UT सप्लाय करावं. He is not engaged in making any supply of goods or services through ECO. ECO through त्यांनी सप्लाय करू नये. He is not a manufacturer of such goods as may be notified by the government on the recommendations of the council. काही मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांना मात्र गव्हर्नमेंटला ही स्कीम द्यायची नाही, कंपोजिशन स्कीम. मग ते कोण आहेत? तर ते आहेत आईस्क्रीम आणि अदर इडिबल आईस वेदर आर नॉट कंटेनिंग कोक. त्याचा HSN दिला आहे. हा सप्लाय जे करतात त्यांच्याकरता कंपोजिशन स्कीम अलाउड होणार नाही. पान मसाला, ॲरेटेड वॉटर, टोबॅको अँड मॅन्युफॅक्चरर टोबॅको सबस्टिट्यूट्स, बस 24 मधले सगळे. याचे 8 डिजिट दिलेत स्पेसिफिकली. या 21 हा आयटम, 21 हा आयटम आणि 24 सर्व आयटम जे आहेत ते टोबॅकोचेच आहेत. या सगळ्या आयटममध्ये जे लोक टोबॅको अँड मॅन्युफॅक्चर टोबॅको सबस्टिट्यूट्स. आता इथे काय दिलं? इथे काय दिलं बघा, लक्षात घ्या की ही इज नॉट मॅन्युफॅक्चर ऑफ सच गुड्स ॲज मे बी नोटिफाईड. आम्ही नोटिफिकेशनद्वारे सांगू. मॅन्युफॅक्चररसाठी आहे ते मॅन्युफॅक्चररसाठी आहे. मग ट्रेडर डिस्ट्रीब्युटरसाठी त्यांना ही अट लागू होईल का? नाही. ते स्पेसिफिकली दिलं आहे, मॅन्युफॅक्चरर ऑफ नोटिफाईड गुड्स, देअरफॉर अ पर्सन हू इज ट्रेडिंग इन सच गुड्स will still be allowed to opt for composition scheme. Please note that the restriction is only for so an ice cream store owner near you may opt for composition scheme as he is not engaged in manufacturer of ice cream but is just selling it. आणखीन is neither a CTP nor NRTP. CTP आणि NRTPला पण कंपोजिशन स्कीम घेता येत नाही. त्यांच्याकरता वेगळी स्कीम दिलीच आहे, वेगळ्या प्रकारचे त्यांना टॅक्स पे करण्याकरता दिलंच आहे. प्रोव्हाइडेड दॅट वेअर मोर दॅन 1 रजिस्टर्ड पर्सन आर हॅव्हिंग द सेम परमनंट अकाउंट नंबर, द रजिस्टर्ड पर्सन shall not be eligible to opt for the scheme under subsection 1 unless all such registered person opt to pay tax under that subsection. जर एखाद्याने कंपोजिशन लेवी घेतली असेल आणि त्याचं दुसरं रजिस्ट्रेशन असेल, सेम पॅन नंबर म्हणजे दुसरं रजिस्ट्रेशन, दोन्हीमध्ये त्याला ती स्कीम घ्यायला लागेल. आयदर तुम्ही कंपोजिशनमध्ये राहा किंवा आयदर नॉर्मलमध्ये राहा.
इथे आपलं सेक्शन 10(1) काय होतं, कंपोजिशन स्कीम कोणाला आहे हे सांगितलं होतं. कंपोजिशन स्कीम कशाप्रकारे लागू होईल, टर्नओव्हर लिमिट काय असेल, हे सगळं आपलं 1 याचा रेट काय, टॅक्सचा रेट काय असेल, प्रोविजो बघितले आपण, लिमिट बघितलं कुठल्या शेटला लिमिट किती आहे, कोणासाठी कंडिशन्स काय आहेत, कंडिशन्स काय आहेत हे आपल्याला सबसेक्शन 2 सांगितलं आहे. आता दुसरी स्कीम जी आहे 2A, जर का 1.5 करोडची स्कीम आहे ती ज्या टॅक्सेबल पर्सनला ॲप्लिकेबल होत नाही. म्हणजे सपोज आता एखादा फोटोग्राफर आहे, व्हिडिओ शूटिंग करतो, फोटोग्राफी करतो, वेगवेगळ्या जाऊन फिल्म ज्या आहेत त्या बनवण्याकरता आपलं स्किल वापरतो, त्याला काही लाख रुपये मिळतात, तर 20 लाखाच्या पुढे त्याचा टर्नओव्हर गेला, एक्सीड झाला, तर त्याला कंपोजिशन लेव्हीमध्ये जाणार नाही. तो एखादा आर्किटेक्ट आहे, त्याकरता स्कीम नाही आहे 10(1) मग ही गव्हर्नमेंटनी अमेंडमेंट केली की सर्व्हिस प्रोव्हायडरला पण स्कीम पाहिजे. आता एक सर्व्हिस प्रोव्हायडर जो रेस्टॉरंट होता त्याचा रेट 5% होता, इफेक्टिव्ह रेट किती आहे 5%. आता गव्हर्नमेंटने सांगितलं की सर्व्हिस प्रोव्हायडरला काय आम्ही 1% स्कीम देऊ शकत नाही, त्यांच्याकरता रेट असेल 6%, 3% CGST, 3% AGST. आणि मग ती जी स्कीम आहे ती या 2A मध्ये, नॉर्थविथस्टँडिंग एनिथिंग टू द कॉन्ट्ररी कंटेंट इन CGST ॲक्ट बट सब्जेक्ट टू प्रोव्हिजन्स ऑफ रिव्हर्स चार्ज ॲप्लिकेबल राहील, 9394 ॲप्लिकेबल झाला तर तो पण राहील. रजिस्टर्ड पर्सन नॉट एलिजिबल टू ऑप टू पे टॅक्स अंडर सबसेक्शन 1, 10(1) आणि 10(2). 10(1) आणि 10(2) मध्ये जे इलिजिबल होत नाहीत त्यांनी हुज ॲग्रिगेट टर्नओव्हर इन द प्रिसिडिंग फायनान्शियल इयर 50 lakhs. तो 1.5 करोडची स्कीम होती, पण ही 50 lakhसाठीच आहे, याचं लिमिट 50 lakhच आहे. ही 2A मधली स्कीम आहे, ही 50 lakhसाठीच असेल. म्हणजे तिकडे 50 लाख लिमिट होतं, ते गव्हर्नमेंटने 1.5 करोड केलं, पण त्यामध्ये कुठल्या प्रकारचा सप्लाय असेल हे सगळ्या कंडिशन वगैरे दिल्या. ती जर का इलिजिबल होत नाही आहे कशाला सर्व्हिस प्रोव्हायडरला, तर त्यांनी मग 2A मध्ये बघावं की आपल्याला 2A प्रमाणे इलिजिबल होते का. पण त्याचा टर्नओव्हर लिमिट 20 लाख क्रॉस झालेला आहे, पण तो अप टू 50 lakhs असला पाहिजे, तर तो ही स्कीम ऑप्ट करू शकतो. त्याला 9(1) सुटेबल वाटत नाही, 9(1) सुटेबल वाटत नाही म्हणून तो कंपोजिशन स्कीममध्ये आला. कंपोजिशन स्कीममध्ये आला त्याला 10(1), 10(2) ॲप्लिकेबल होत नाही, मग त्याने 2A बघावं, 10(2A) बघावी ॲप्लिकेबल होते का, पण त्याचं लिमिट किती आहे 50 lakhs. may opt to pay in lieu of the tax payable by him under section 9(1) an amount of tax calculated at such rate as may be prescribed but not exceeding 3%. CGST करता 3%हून जास्त रेट नसेल, गव्हर्नमेंटने तो रेट प्रिस्क्राईब केला आहे 3%, 3% प्रिस्क्राईब केला आहे. आता कोणा करता आहे, इफ ही इज नॉट engage in making any supply of goods or services which are not leviable to tax under CGST, which is he is not engaged in making any interstate outward supplies of goods or services. दोन्ही आले बघा, goods services दोन्ही आले. engage in any supply of goods or services through issue, manufacturer of such goods or सप्लायर ऑफ सच सर्व्हिसेस ॲज मे बी नोटिफाईड. नोटिफाईड आपण बघितलं, जे नोटिफिकेशन दिलेलं आहे हेच गुड्स आहेत, ते यांच्याकरता 10(1), 10(2) नाहीच आहे, 2A पण नाही यांच्याकरता. ह्या गुड्सच आपल्याकरता 2A पण नाही. त्याचे अकाउंट जास्त रेशन असतील एखाद्या पर्सनचे, तर त्याला स्कीम तो घेईल, ती एकच स्कीम त्याला दोन्ही बिझनेसला ॲप्लिकेबल होईल. बस हे 2A मधलं कंडिशन आहे. तर जर तुम्ही बघितलं तर गव्हर्नमेंटने ज्यावेळेस 2A बनवला तेव्हा 10 1 जे होतं ते पण 2A टाकलं, आणि 2 जे होतं कंडिशन्स त्या पण त्यांनी त्यामध्येच टाकलं. लिमिट किती केलं,
लिमिट आहे 50 लॅक्स. आता 10-1, 10-2 आणि 10-2A. त्यानंतर पुढे दिलेलं आहे 3-4-5. आता 3-4-5 आहे. आपण जेव्हा 3 बघतो त्यात काय दिलं आहे, द ऑप्शन अवेल्ड बाय द रजिस्टर्ड पर्सन अंडर सबसेक्शन 1 और सबसेक्शन 2A. दोनपैकी एक ऑप्शन त्याला दिला आहे. हा ऑप्शन जर लॅप्स झाला, ॲज अ केस मे बी, शॅल लॅप्स with effect from the day on which is aggregate turnover during a financial year exceeds the limit specified. 50 लाख किंवा 1.5 करोडचा एक्सिड होईल. तो कंपोजिशन स्कीममधनं बाहेर जाईल. ओके, लॅब्सचा अर्थ काय, ही लिमिट जोपर्यंत तुम्ही 1.5 करोडमध्ये आहात तोपर्यंत तुमची कंपोजिशन लेवी आहे, अदरवाईज ती संपेल. Next, a taxable person to whom the provision of subsection 1 or as the case may be subsection 2A apply shall not collect any tax from the recipient. The invoice से बनवतील, तो इन्व्हॉइस नसतो, बिल ऑफ सप्लाय असतो. ही डॉक्युमेंट हे इश्यू करतील कोणासाठी, बिल म्हणून त्यांच्या बायरसाठी, कस्टमरसाठी. त्यामध्ये ते जी अमाऊंट कलेक्ट करतील त्यांना त्यांची अमाऊंट कलेक्ट करायची, त्यांच्या सप्लायची अमाऊंट कलेक्ट करायची. कुठल्याही प्रकारचा टॅक्स ते कलेक्ट करणार नाही. आणि जे ते इनवर्ट सप्लाय घेतील त्या इनवर्ट सप्लायवरती त्यांना कुठल्याही प्रकारचा ITC मिळणार नाही, इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. नॉट कलेक्ट एनी टॅक्स फ्रॉम द रिसिपियंट ऑन सप्लाईज मेड बाय हिम नॉर शॅल बी इंटायटल टू एनी क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स. पण एक ह्यातनं पॉईंट काढला, नो टॅक्स कलेक्शन. दुसरा पॉईंट काढला, नो राईट टू टेक ITC. आणि जोपर्यंत त्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर जे लिमिट स्पेसिफाईड आहे त्या लिमिटमध्ये चालू आहे तोपर्यंत त्यांची कंपोजिशन स्कीम चालू राहील. इफ द प्रॉपर ऑफिसर, आता समजा एखाद्याचं लिमिट क्रॉस झालं, त्यांनी नॉर्मल स्कीममध्ये स्विच करायला पाहिजे, त्याकरता ज्या फॉर्मॅलिटी आहेत त्या करायला पाहिजे. पण जर त्यांनी नाही केलं ते गव्हर्नमेंटचं लक्ष असेल, ऑफिसरचं लक्ष असेल गव्हर्नमेंटच्या, ते त्यांच्यावरती ॲक्शन घेतील. इफ द प्रॉपर ऑफिसर हॅज रिझन टू बिलीव्ह दॅट अ टॅक्सेबल पर्सन हॅज पेड टॅक्स अंडर सबसेक्शन 1 म्हणजे 10-1 और सबसेक्शन 2A म्हणजे 10-2A ॲज द केस मे बी, डिस्पाइट नॉट बिंग इलिजिबल, तो इलिजिबल नाही आहे. सच पर्सन शॅल इन ॲडिशन टू एनी टॅक्स दॅट मे बी पेबल बाय हिम अंडर एनी अदर प्रोविजन ऑफ CGST ॲक्ट बी लायबल टू अ पेनल्टी and the provisions of section 73-74 shall mutatis apply for determining the tax and penalty. आता जे ऑब्लिगेशन्स आहेत, जे रूल्स प्रोविजन्स आहेत ते जर फॉलो केले नाही प्रॉपर आणि त्यांनी जो टॅक्स पे केला आहे तो जर प्रॉपर नसेल तर डिमांड अँड रिकव्हरीचे सेक्शन आहेत 73 आणि 74 हे त्यांच्यावरती ॲप्लिकेबल होतील. व त्यांना त्याप्रकारे डिटर्मिनिंग ऑफ टॅक्स अँड पेनल्टी ॲप्लिकेबल होईल. 73 आणि 74 प्रमाणे जे काही कॉम्प्लायन्सेस केले जातात, जो काय बिझनेस केला जातो याच्यावर गव्हर्नमेंटचं लक्ष असतं. त्यात जर त्यांनी काय इन्स्पेक्शन केलं, इन्क्वायरी केली, सर्वे केला आणि जर त्यामध्ये असं आढळलं तर मग डिमांड अँड रिक्वायरीचा सेक्शन लागू होतो. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण ॲग्रिगेट टर्नओव्हर काढतो, एक्सप्लेनेशन 1 आहे, फॉर द पर्पजेस ऑफ कम्प्युटिंग ॲग्रिगेट टर्नओव्हर. त्या ॲग्रिगेट टर्नओव्हर संदर्भामध्ये हे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. अ पर्सन फॉर डिटरमाइनिंग हिज इलिजिबिलिटी टू पे टॅक्स अंडर दिस सेक्शन, द एक्सप्रेशन ॲग्रिगेट टर्नओव्हर शॅल इन्क्लूड द व्हॅल्यू ऑफ सप्लाईज मेड बाय सच पर्सन फ्रॉम फर्स्ट डे ऑफ एप्रिल ऑफ अ फायनान्शियल इयर. ॲग्रिगेट टर्नओव्हर तुम्ही बघत असाल तर 1 एप्रिलपासून कॅल्क्युलेट करा up to the date when he becomes liable for registration under CGST Act, but shall not include the value of exempt supply for services provided by way of extending deposit, loans or advances in so far
ॲज अ कन्सिडरेशन इज रिप्रेझेंटेड बाय वे ऑफ इंटरेस्ट और डिस्काउंट. मी पैसे इन्व्हेस्ट केले, मी पैसे कोणाला डिपॉझिट दिले, त्याच्या अगेन्स्ट त्यांनी मला कन्सिडरेशन म्हणून इंटरेस्ट किंवा डिस्काउंट दिला. तर ही सर्व्हिसेस त्या टर्नओव्हरमध्ये इन्क्लूड करू नका. बाकी कुठल्याही प्रकारच्या एकदम सर्व्हिसेस टर्नओव्हरमध्ये इन्क्लूड होतील फ्रॉम द डेट 1 एप्रिल टू द डेट तो जेव्हा लायबल होतो की नाही हे तुम्ही कॅल्क्युलेट करायला जाल त्यावेळेस तुम्ही याचा विचार करायचा आहे. आणि दुसरं जे आहे एक्सप्लेनेशन 2 फॉर द पर्पज ऑफ डिटरमाइनिंग द टॅक्स पेबल बाय अ पर्सन अंडर दिस सेक्शन टर्नओव्हर इन स्टेट और टर्नओव्हर इन UT शॅल नॉट इन्क्लूड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग सप्लाईज नेमली. बघा इथे म्हटलं आहे की नॉट इन्क्लूड करा. कशासाठी? टॅक्स पेबल किती आहे बघण्यासाठी. जेव्हा तुम्हाला टॅक्स पेबल काढायचं आहे त्यावेळेस सप्लाईज फ्रॉम द फर्स्ट डे ऑफ एप्रिल फिनान्शियल इयर अप टू द डेट वेन सच पर्सन बिकम्स लायबल फॉर रजिस्ट्रेशन अंडर CGST ॲक्ट. बघा एक एक्झाम्पल घेतलं मी इकडे. एक्झाम्पल घेतलं हे कळण्याकरता एक्झाम्पल घेतलं. फोटोग्राफर आहे, ओके. त्यांनी फोटोग्राफी सर्व्हिस दिल्लीमध्ये सुरू केली एप्रिलमध्ये. एप्रिल ते जूनमध्ये त्याचा टर्नओव्हर झाला 20 लाख. आता हे 20 लाख ज्यावेळेस टर्नओव्हर होईल त्यावेळेस सर्व्हिसेससाठी ॲग्रिगेट टर्नओव्हर लिमिट आहे 20 लाख. जर तो 20 लाख ॲग्रिगेट टर्नओव्हर अचीव करतो त्याला तो लायबल होईल. त्याला गरज आहे, रिक्वायरमेंट आहे रेशन घेण्याची, बस तो रेशन घेईल. याच्यानंतर पुढे जुलै टू सप्टेंबर 30 लॅक्स, ऑक्टोबर टू डिसेंबर 20 लॅक्स, अशा प्रकारे त्याचा टर्नओव्हर आहे. In the given case, since Champak has started the supply of services in the current financial year, his aggregate turnover in the preceding financial year is nil. मागच्या वर्षी काय नव्हता. Consequently, in the current previous year, he is eligible for compulsion scheme for services. पण तो लायबल कधी झाला? जेव्हा 20 लाख क्रॉस होईल तेव्हा लायबल झाला. While registering under the GST, he opts for compulsion scheme for services. For determining his turnover of the state or payment of tax under compulsion scheme for services, turnover of April June quarter हे एक्सक्लूड करा. त्याच्यावर टॅक्स भरणार नाही. तो इलिजिबल झाला 1 एप्रिलपासून जोपर्यंत तो इलिजिबल होतोय नॉट इन्क्लुडेड. टॅक्स पेबलसाठी टॅक्स पेबल किती आहे त्याचा हे बघण्याकरता 1 एप्रिल ते जोपर्यंत इलिजिबल होतो तेवढी जी अमाऊंट आहे ती तुम्ही इन्क्लूड करू नका त्याच्या व्हॅल्यू ऑफ सप्लाईजमध्ये. त्याच्या पुढची जी अमाऊंट आहे 30 लाख त्यावर टॅक्स देईल. नेक्स्ट ऑक्टोबर डिसेंबर 20 लाख आहे त्यावर टॅक्स देईल. बघा आता ऑन नेक्स्ट 30 लॅक्स टर्नओव्हर ऑफ जुलै सप्टेंबर क्वार्टरली ही शॅल पे टॅक्स ॲट 6%. 3% CGST, 3% EGST. By the end of July September quarter, his aggregate turnover reaches at 50 lakhs. 50 lakhs गेला. Consequently, his option to avail compulsion scheme for services shall lapse by the end of July September quarter, and therefore he is required to pay tax at the normal rate 18%. जो रेट आहे त्या सर्व्हिसवरचा तो. Thus the tax payable for October December quarter is 20 lakh into 18%. इथे बघा काय प्रॉब्लेम होतो की ज्यावेळेस तुम्ही टर्नओव्हर काढा तो इलिजिबल आहे की नाही बघण्याकरता त्यावेळेस हे पूर्ण बघितलं जाईल. एप्रिल टू टर्नओव्हर किती त्याचा टर्नओव्हर किती आहे पण ते पेमेंट करायचं आहे. इथे इलिजिबल झाला, इथे त्यांनी टॅक्स पे केला. आता जोपर्यंत 50 लाख तो क्रॉस ॲग्रिगेट टर्नओव्हर क्रॉस करत नाही तोपर्यंत कंपोजिशन स्कीममध्ये राहील. जर त्यांनी क्रॉस केला तरी ती कंपोजिशन स्कीम गेली, लॅप्स झाली आणि त्याला मग नॉर्मल स्कीममध्ये टॅक्स द्यायला लागेल. खाली दिलं आहे तुम्हाला इकडे. वाईल कम्प्युटिंग ॲग्रिगेट टर्नओव्हर फॉर डिटरमाइनिंग चंपक्स इलिजिबिलिटी टू पे टॅक्स अंडर कंपोजिशन स्कीम value of supplies from the first day of April of financial year up to the date when such person becomes liable for registration. हे एप्रिल टू जून क्वार्टर आर इन्क्लुडेड. तिकडे तुम्ही एप्रिलपासून बघा तो इलिजिबल होतो
20 लाख क्रॉस झाल्यानंतर तो टॅक्स पे करतो या 30 लाखावरच. पण जोपर्यंत तो त्या वर्षामध्ये 50 लाख क्रॉस करत नाही तोपर्यंत कंपोजिशन स्कीममध्ये राहील. त्यांनी ज्यावेळी 50 लाख क्रॉस केले, कंपोजिशन स्कीम गेली, नॉर्मल स्कीममध्ये त्याला त्याचं रजिस्ट्रेशन चेंज करायला लागेल, स्विच करायला लागेल आणि मग जो नॉर्मल रेट आहे किंवा नॉर्मल ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या त्याला ॲप्लिकेबल होतील. ठीक आहे. आपण बघितलं आता 10(1) आणि 10(2). 10(1) आणि 10(2) प्रमाणे एक स्कीम आहे ती ॲप्लिकेबल आहे, कंपोजिशन स्कीम फॉर गुड्स. दुसरी स्कीम बघितली आपण 10(2)A. ह्याच्यामध्ये मेनली सर्व्हिस प्रोव्हाइड करणारा स्कीम आहे, पण गुड्स जरी कोण प्रोव्हाइड करत असेल तोही त्या कंडिशनमध्ये जर का त्याला त्या कंडिशन त्याला सुटेबल असतील तर तो पण ती स्कीम घेऊ शकतो. कंपोजिशन स्कीम फॉर सर्व्हिसेस असं म्हटलं जातं त्याला 10(2)A. पण आपण जर बघितलं तिकडे की स्पेसिफिकली असा तिथे उल्लेख केलेला नाही आहे की तुम्ही फक्त गुड सर्व्हिसेस दिल्या पाहिजेत. तिकडे क्लिअर कट दिलं आहे. तुम्ही जर 10(2)A बघितला तर क्लिअर कट दिलं आहे. एंगेज इन मेकिंग एनी इंटरस्टेट आउटवर्ड सप्लाईज ऑफ गुड्स और सर्व्हिसेस बोथ. गुड्स सर्व्हिसेस बोथ. मध्ये कंडिशन आहेत. 10(2) मध्ये कंडिशन आहेत आणि 2A मध्ये पण आपण बघितलं पहिल्या भागामध्ये त्यांनी रेट दिला आहे आणि मग पुढच्या भागामध्ये कंडिशन दिलं. पहिल्या स्कीममध्ये रजिस्टर्ड पर्सन हू इज नॉट इलिजिबल फॉर कंपोजिशन स्कीम फॉर गुड्स, कोणाला मिळणार नाही ती स्कीम. याची पहिली कंडिशन काय होती बघायला, सर्व्हिस प्रोव्हाइड करता 10(1) नाही. सर्व्हिस प्रोव्हाइड करता 10(1) नाही. बाकी तुम्ही दोन्ही कम्पेअर कराल. कंडिशन्स काय, सप्लायर एंगेज इन मेकिंग एनी सप्लाय ऑफ गुड्स विच आर नॉट एलिजिबल टू टॅक्स. सेम सप्लायर एंगेज इन मेकिंग एनी सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस विच आर नॉट एलिजिबल टू टॅक्स. दोन्हीकडे इंटरस्टेट सप्लाय अलाउड नाही आहे, दोघांनाही अलाउड नाही. पर्सन सप्लाइंग एनी गुड्स ECO थ्रू अलाउड नाही आहे, दोन्हीकडे अलाउड नाही. जे गुड्स स्पेसिफाय केलेत आईस्क्रीम, पान मसाला, टोबॅको अँड एलेक्ट्रिक वॉटर्स, मॅन्युफॅक्चररसाठी जर हे गुड्स असतील त्यांना स्कीम मिळणार नाही, दोन्हीकडे मिळणार नाही. CTP आणि NRDPला दोन्ही स्कीम मिळणार नाही. ह्या कंडिशन तो पर्सन जो आहे नॉट इलिजिबल आहे. जर तो याच्यामध्ये बसत नाही तो इलिजिबल होईल. इंटरस्टेट आउटवर्ड सप्लाय करता येणार नाही, पण इंटरस्टेट परचेस करता येतं. देअर इज नो रिस्ट्रिक्शन ऑन कंपोजिशन सप्लायर टू रिसीव इंटरस्टेट इनवर्ड सप्लाईज ऑफ गुड्स और सर्व्हिसेस. आता एक्झाम्पल बघा, हेअर स्टायलिस्ट बिल्लू बार्बर हॅज हिज सलून इन दिल्ली अँड हरियाणा मेकिंग इंट्रास्टेट सप्लाईज. आता आपण बघतो बरेच अशा हायफाय सलून आलेत, बरोबर आहे. आता सलूनमध्ये छोटा बिझनेस झालेला नाही, फार आता प्रोफेशनल बिझनेस झाला आहे. आणि जे असे ॲक्टर किंवा मॉडेल वगैरे ज्या सलूनमध्ये जातात त्यांचा तर लाखोचा टर्नओव्हर असतो मंथली. इन ऑर्डर टू डिटरमाइन वेदर बिल्लू is eligible to avail benefit of the composition scheme for services. सर्व्हिस आहे. टर्नओव्हर ऑफ बोथ द सलून्स, एक दिल्लीमध्ये आहे, एक हरियाणामध्ये. would take into account and if the same does not exceed 50 lakhs, Billu can opt to avail the composition scheme for both the saloons, subject to fulfillment of अदर प्रिस्क्राईब कंडिशन. सगळ्या कंडिशनच्या बघितल्या आपण, यात त्याला कुठेही अडथळा येत नाही. ती स्कीम मिळण्यापासून तो कुठेही वंचित राहू शकत नाही, अशी कुठली त्या स्कीम नाही. जर तो सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आणि जर त्याची 50 लाखाच्या आतमध्ये जर का ॲग्रिगेट टर्नओव्हर होत असेल, 20 लाखाच्या वरती होतो तर त्याला ॲज पर सेक्शन 22 ही विल बी लायबल फॉर रजिस्ट्रेशन. मग त्याला चॉईस काय, कंपोजिशन स्कीम घ्यायची का नॉर्मल स्कीम घ्यायची. कंपोजिशन स्कीम घ्यायची त्याला मग
10-1 ॲप्लिकेबल होणार नाही, कारण 10-1 सर्व्हिस प्रोव्हाइड करता नाही आहे. नाही आहे. मग 10-2 ॲप्लिकेबल होईल. 50 lakhs त्याला जे लिमिट दिलं आहे ते जोपर्यंत तो एक्सिड करत नाही तोपर्यंत त्यामध्ये कंपोजिशन लेवलमध्ये राहतो. हां तो कंपोजिशन लेवलमध्ये राहील तो बस. अ शूज डीलर पृथ्वीराज ॲज अ ऑफिस इन महाराष्ट्र अँड गोवा ही मेक्स इंट्रा स्टेट सप्लाय. पहिले सरळ दिलं आहे की ते राज्यामध्येच सप्लाय करा. ओके, म्हणजे आपण इथे बघितलं यात इनिलिजिबल होत नाही. जर इंटर म्हटलं का बस तो इनिलिजिबल झाला, तो अपात्र झाला. पण त्याच्यामध्ये इलिजिबल होण्यातला कुठलाच जो काय त्याच्यामधला फीचर आहे त्याला ॲप्लिकेबल होत नाही, तर तो इलिजिबल होईल. इंट्रास्टेट आहे, इलिजिबल होईल. इन ऑर्डर टू डिटरमाइन वेदर पृथ्वीराज इज इलिजिबल टू अवेल बेनिफिट ऑफ द कंपोजिशन स्कीम फॉर गुड्स टर्नओव्हर ऑफ बोथ द ऑफिसेस वुड बी टेकन इन टू अकाउंट अँड इफ द सेम डज नॉट एक्सीड. आता हा गुड्सचा सप्लायर आहे त्यामुळे याला पहिली स्कीम आहे ती ॲप्लिकेबल होईल. 1.5 करोड. पृथ्वीराज कॅन ऑप्ट टू अवेल द कंपोजिशन स्कीम सब्जेक्ट टू फुलफिलमेंट ऑफ अदर प्रिस्क्राईब कंडिशन फॉर गुड्स फॉर बोथ द ऑफिसेस. तुम्हाला एखादा व्यक्ती तुम्हाला येऊन तुमचा मला विचारतो की मला थोडासा एक ॲडवाईस द्याल का, तुम्हाला काय माहिती आहे का की आता मला असं कळलं आहे की जर का माझा टर्नओव्हर जो आहे तो 20 लाखच्या वरती गेला तर GST नंबर मला घ्यायला लागेल, रेशन घ्यायला लागेल. तर मग कशा प्रकारे मी घेऊ, काहीतरी कंपोजिशन स्कीम आहे ती मला मिळेल का, अशा प्रकारे तुम्हाला जेव्हा विचारलं जाईल कोणाकडनं त्यावेळेस तुम्हाला याचं उत्तर देण्याकरता तुम्हाला आठवलं पाहिजे की 10-1 काय आहे, 10-2 मध्ये कंडिशन काय आहे. मग 10-2 हे सर्व्हिस प्रोव्हाइड करता आहे, मग त्यामध्ये रेट दिला आहे, त्यामध्ये कंडिशन दिलेलं आहे. हे सगळं जर तुमच्या माइंडमध्ये येईल तर तुम्ही त्याला या प्रकारे ॲडवाईस करू शकता. एक ही केस होती गुड्सची, एक दुसरी केस होती सर्व्हिसेस. क्लिअर आहे ना, तुम्हाला समजते ना मी काय सांगते तुम्हाला. ओके, ज्या वेळेस तुम्हाला ॲग्रिगेट टर्नओव्हर हा शब्द येतो त्यावेळेस तुम्हाला ॲग्रिगेट टर्नओव्हरची डेफिनेशन आठवली पाहिजे. आपण अगोदरही बघितली होती रेशनमध्ये की ॲग्रिगेट टर्नओव्हर वाईल कम्प्युटिंग थ्रेशोल्ड लिमिट जोपर्यंत तो 1.5 करोड क्रॉस करत नाही तोपर्यंत स्कीममध्ये राहील, किंवा 75 लाख क्रॉस करत नाही तोपर्यंत ती किंवा मग 50 लाख ॲग्रिगेट टर्नओव्हर. मग ज्यावेळेस तुम्ही ॲग्रिगेट टर्नओव्हर कॅल्क्युलेट कराल त्यावेळेस आता राज्याच्या बाहेर सप्लाय करायचा नाहीच आहे त्यांना, त्यामुळे मग एक्सपोर्ट होऊ शकत नाही, इंटरेस्टेड होऊ शकत नाही, IGST त्यावरती येणारच नाही. बाकी उरलं काय, एक टॅक्सेबल सप्लाय, दुसरं उरलं काय एक्झाम सप्लाय, बस टोटल करा याची. बाकी जर का तो टॅक्स कलेक्टच करत नाही तर मग CGST, AGST, UDGST हे त्यातले भाग ह्याला ॲप्लिकेबल नाही. आपल्या ॲग्रिगेट टर्नओव्हरच्या डेफिनेशनमधला हे भाग ॲप्लिकेबल नाही. व्हॅल्यू ऑफ इन्व्हर्ट सप्लाय RCMमध्ये काय टॅक्स भरला असेल तो पण विचारात घ्यायचा नाही ॲग्रिगेट टर्नओव्हर काढताना. आणि व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ एक्सटेंडिंग डिपॉझिट लोन्स त्या सप्लायची व्हॅल्यू विचारात घ्यायची नाही. आणि आपण आणखीन काय बघितलं, व्हॅल्यू ऑफ supplies made by registered person from 1st April of a financial year up to the date when he becomes liable for registration under this act. 1 एप्रिलपासून कॅल्क्युलेट करायची ॲग्रिगेट टर्न 1 एप्रिलपासून काढायची. एखाद्या व्यक्तीला असं वाटेल चला काय दिलेलं नाही आपण जानेवारीपासून काढू, तसं नाही, ते क्लिअर दिलं आहे 1 एप्रिलपासून काढायचं. ओके, क्लिअर आहे. आता तुमच्या माइंडमध्ये क्लिअर आहे की 75 लाख कोणा करताय आणि 1.5 करोड कोणा करताय. रेट कुठले आहेत, आता आपल्याकडे 4 प्रकारचे सप्लायर झाले, 4 प्रकारचे टॅक्सेबल पर्सन झाले. एक आता ह्यामध्ये बघा थोडंसं जरा एक अशा प्रकारचा दिलेला आहे रेट त्यांनी मॅन्युफॅक्चरर जो मॅन्युफॅक्चररला 0.5% आहे. ज्यावेळेस नोटिफिकेशन आलं त्या नोटिफिकेशनमध्ये काय सांगितलं गेलं की 0.5% काढायचा आहे CGST, 0.5% काढायचा आहे AGST ऑफ द टर्नओव्हर इन द स्टेट ऑफ युनियन टेरिटरी. बरोबर आहे. आता 0.5% काढत असताना मॅन्युफॅक्चरर्स अदर दॅन मॅन्युफॅक्चरर्स ऑफ सच गुड्स ॲज मे बी नोटिफाईड यांच्याकरता ॲप्लिकेबल नाही. 0.5% ऑफ टर्नओव्हर. आता टर्नओव्हर तुम्ही काढाल त्यावेळेस तुम्हाला टर्नओव्हरमध्ये काय काय घ्याल, तुम्ही टॅक्सेबल सप्लाईज घ्याल, एक्झाम सप्लाईज घ्याल, बरोबर आहे ना. आता आपण दुसरं बघितलं रेस्टॉरंट 2.5% ऑफ द टर्नओव्हर इन द स्टेट.
टर्नओव्हर म्हटलं का टर्नओव्हर. हां. तिसरं जे आहे 0.5% ऑफ द टर्नओव्हर ऑफ टॅक्सेबल सप्लाईज घ्या ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन द स्टेट ऑर युनियन टेरिटरी. त्याच्यावरती काढा. म्हणजे जर मॅन्युफॅक्चरर नसेल तर ज्यावेळेस तुम्ही टर्नओव्हर काढायला जाल त्यावेळेस टॅक्स पे करताना एक्झाम सप्लायवरती टॅक्स द्यायचा नाही. मॅन्युफॅक्चररला माहीत द्यायचं आहे, पण जर अदर दॅन मॅन्युफॅक्चरर आहे, अदर दॅन एनी अदर सप्लायर म्हणजे मॅन्युफॅक्चरर नाही आहे, इलिजिबल फॉर कंपोजिशन लेवी अंडर सबसेक्शन 1 and 2 ऑफ सेक्शन 10, याचा रेट काय असेल 0.5% ऑफ द टर्नओव्हर ऑफ टॅक्सेबल सप्लाईज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन द स्टेट ऑर युनियन टेरिटरी. हा एक महत्त्वाचा डिफरन्स आहे. मॅन्युफॅक्चररला 1% द्यायचा आहे इफेक्टिव्ह रेट टॅक्सेबल ॲज वेल ॲज एक्झाम सप्लायवरती, आणि अदर दॅन मॅन्युफॅक्चररला जो 1% गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायचा आहे इफेक्टिव्ह रेट, तो फक्त आणि फक्त टॅक्सेबल सप्लायवरच द्यायचा आहे. जो एक्झाम सप्लाय तो सोडून द्यायचा आहे. टू एमध्ये 3% रेट आहे. मी हे पुन्हा दाखवण्याचं कारण काय, इथे मला तुम्हाला हे क्लिअर करायचा होता, हा परत जो क्लिअर करायचा होता. आणि तुमच्याकडे 4 प्रकारचे टॅक्सेबल पर्सन असतील कंपोजिशनमध्ये. एक मॅन्युफॅक्चरर, दुसरं एक्सटर्नल सर्व्हिसेस, तिसरं गुड्समध्ये अदर दॅन मॅन्युफॅक्चरर, आणि चौथं ज्यांना 10(1) 10(2) स्कीम इलिजिबल नाही आहे त्यांच्याकरता सर्व्हिस प्रोव्हायडरला चौथ्या कॅटेगरीमध्ये 3% CGST, 3% AGST, टोटल त्यांना इफेक्टिव्ह रेट 6% असेल. म्हणजे इथे इफेक्टिव्ह रेट 1%, इफेक्टिव्ह रेट 5%, इफेक्टिव्ह रेट 1%, इफेक्टिव्ह रेट 6%. आता हे जे काय तुम्हाला मी सांगितलं आहे बऱ्यापैकी तुम्हाला क्लिअर झालं असेल, तर तुम्हाला त्यासाठी आणखीन व्यवस्थित करण्याकरता इल्युस्ट्रेशन 1 दिलं आहे, याचं ॲन्सरही दिलं आहे, इल्युस्ट्रेशन 2, 3, आणि मग आणखी काही पुढे रूल्स पण आहेत. पुढे आपल्याला रूल्ससुद्धा आहेत. इथपर्यंत तुमचा क्लिअर असेल, आणखीन तुम्हाला परफेक्टली क्लिअर होईल हे पुढच्या गोष्टी बघितल्यानंतर. इल्युस्ट्रेशन 1, टॅक्सपेयर तोलाराम इज अ मॅन्युफॅक्चरर हू हॅज ऑप्टेड फॉर कंपोजिशन लेवी ऑफ गुड्स. त्याचे 2 युनिट आहेत. 1 युनिट A1 इन UP, अनदर A2 इन MP. टोटल टर्नओव्हर दोन्ही मिळून किती आहे 115 लाख. 115 लाख आहे, 85 लाख आणि 30 लाख. तोलाराम कोण आहे? आता जर तुम्हाला त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं टॅक्सेबल रेट काढण्याकरता की टर्नओव्हर जेव्हा तुम्ही काढाल तेव्हा टॅक्सेबल किती, एक्झाम किती, हे तुम्हाला बघायला लागेल अदर दॅन मॅन्युफॅक्चररच्या केसमध्ये. आता हा तोलाराम कोण आहे? मॅन्युफॅक्चरर्स आहे. म्हणजे याचा टर्नओव्हर आहे 85 लॅक्स, दुसरा आहे 30 लॅक्स. टर्नओव्हर ऑफ युनिट A1 and A2 in the first quarter of current financial year is ₹5 lakh, 10 lakh respectively. Compute the amount payable under compulsion levy under section 10(1) 10(2) of the CGST Act by तोलाराम. A1 आणि A2 लास्ट फिनान्शियल इयर किती त्यांनी, लास्ट फिनान्शियल इयर 85 lakh, 30 lakh, ओके, प्रिवियस फिनान्शियल इयर. आणि आता मग ह्या फायनान्शियल इयरमध्ये फर्स्ट क्वार्टरमध्ये किती बिझनेस सांगितला 5 लाख आणि 10 लाख. मग टॅक्स किती 1%प्रमाणे 10 लाखावर किती येईल, बस टोटल 15 लाखावर तो टॅक्स भरेल 15,000 दोन्ही स्टेटमध्ये मिळून. तुम्हाला जी माहिती दिली त्या माहितीप्रमाणे युनिट A1 आहे UPमध्ये टोटल 85 लॅक्स आहे, दुसरीकडे 30 लॅक्स आहे, 30 लॅक्स आहे, MP मध्ये 30 लॅक्स आहे. दोन्ही युनिट मिळून मागच्या वर्षी त्यांनी 1 करोड 15 लाखाचा बिझनेस केला आहे.
मग तो या वर्षी पण इलिजिबल राहील ना, अप टू 1.5 करोड तो जोपर्यंत टच करत नाही तोपर्यंत तो एक्सेड करत नाही 1.5 करोड, तोपर्यंत तो कंपोजिशन स्कीम त्याला लेवी करता येईल कंपोजिशन स्कीममध्ये. मग आता पुढच्या क्वार्टरमध्ये फर्स्ट क्वार्टर ऑफ करंट फिनान्शियल इयर हे सांगितलं प्रिसिडिंग फिनान्शियल इयर. आता सांगतात करंट फिनान्शियल इयर किती आहे 5,10,00,000 त्याप्रमाणे टॅक्स काढला. जी इन्फॉर्मेशन आहे ती खाली प्रेझेंट केली, त्याचा आपण टॅक्स कॅल्क्युलेट केला. एवढं समजून घेण्यासाठी होतं, बाकी त्यामध्ये विशेष काय नव्हतं. दुसरं टॅक्स पेयर बोलारा इज अ ट्रेडर. बघा आता ट्रेडर आहे हू हॅज ऑप्टेड फॉर कंपोजिशन लेवी फॉर गुड्स ऑफ बोथ टॅक्सेबल आणि एक्झम्प्टेड. टॅक्सेबलही आहे आणि एक्झम्प्टेड आहे. इट हॅज वन रिटेल शोरूम A1 पंजाब, पंजाबमध्ये कुठलं आहे A1. अनदर रिटेल शोरूम A2 इन राजस्थान. बोथ सेलिंग टॅक्सेबल as well as exempt goods. Total turnover including taxable and exempted goods of the two showrooms in financial year was 115 lakh, 85 lakh plus 30 lakhs. Turnover of showroom A1 and A2 in the first quarter of current financial year is rupees 35 lakhs, 15 lakhs, 5 lakh from sale of taxable goods and 10 lakhs from sale of exempted goods. आणि A2 मध्ये काय 20 lakhs आहे. 10 lakhs for sale of taxable goods, 10 lakh sale of exempted goods. आता किती टॅक्स त्याला भरायला लागेल गव्हर्नमेंटला हे कॅल्क्युलेट करायला सांगितलं. एक लोकेशन आहे रिटेल शोरूम A1 पंजाबमध्ये. टर्नओव्हर इन प्रिसिडिंग फिनान्शियल इयर 85 lakh. A2 राजस्थान 30 lakhs, 115 लाख झाले. आता जो सप्लाय केला आहे त्यांनी, आता जो सप्लाय केला आहे 5 लाख टॅक्सेबल गुड्स, 10 lakhs फ्रॉम सेल ऑफ एक्झम्प्टेड गुड्स. एक्झम्प्टेड गुड्सला वरती टॅक्स द्यायचा आहे गव्हर्नमेंटला, एक्झम्प्टेड गुड्सवर नाही द्यायचं. त्यामुळे आपण 5 लाख विचारात घेतले आणि 5 लाखावर 1% टॅक्स काढला 5,000. दुसरे A2 मध्ये काय आहे तर A2 मध्ये बघाल एक 10 lakhs आहे. 20 lakhsमध्ये 10 lakh टॅक्सेबल आहे, 10 lakh एक्झम्प्टेड आहे. एक्झम्प्टेड सोडून देणार आपण 10 lakh घेणार त्याच्यावर द्यायचं. अशा प्रकारे तो एकूण दोन्ही शोरूम मिळून बस. जे सांगितलं आहे ते क्लिअर व्हावं, लक्षात राहावं म्हणून 2 एक्झाम्पल आहे. आत्ता तुम्हाला मी सांगितलं तुमच्या आत्ता व्यवस्थित लक्षात राहील, पण एक्झाम्पल नसेल तर तुम्हाला नंतर ज्यावेळेस तुम्ही वाचाल ना त्यावेळेस तुमच्या लक्षातून निघून जाईल की इकडे हा शब्द दिला आहे. स्पेसिफिकली कसं आहे मी तुम्हाला हे मला क्लिअर करून द्यायचं आहे म्हणून मी हे टॅक्सेबल आहे आणि हे इथे टर्नओव्हर दिलं आहे हे स्पेसिफिकली मला क्लिक झालं आहे, मी रीड करून लक्षात आलं आहे म्हणून तुम्हाला मी प्रॉपरली सांगितलं. पण जर पुढे मी 2 एक्झाम्पल ठेवली नाही तर नंतर तुमच्या लक्षात राहणार नाही की मॅन्युफॅक्चररला टॅक्सेबल आणि एक्झाम दोन्हीवर टॅक्स द्यायचा असतो आणि जर अदर दॅन मॅन्युफॅक्चरर असेल तर त्याला फक्त टॅक्सेबल द्यायचं असतो. म्हणून ही 2 एक्झाम्पल दिलेले आहेत पुढे. उद्देश तो आहे त्याचा. ठीक आहे. एक्झाम्पल 3 टॅक्स पेअर पद्मावती इज अ सलून स्टायलिस्ट who has opted for composition levy for services having one branch B1 in Vasant Kunj, Delhi, another branch B2 in Gurgaon, Haryana. Total turnover of 2 branches in last financial year 45 lakhs, 25 आणि 20. एक B1 आहे दिल्ली त्याचा टर्नओव्हर आहे 25 lakhs. B2 हरियाणा 20 lakhs. दोन्ही मिळून 45 झाले. इथपर्यंत आपण इथे बघितलं. टर्नओव्हर ऑफ ब्रांचेस B1 and B2 इन द फर्स्ट क्वार्टर ऑफ करंट फिनान्शियल इयर 5 लाख 10 lakh रिस्पेक्टिव्ह. आता याच्यावर इफेक्टिव्ह रेट आहे 6%. 6%प्रमाणे टॅक्स येईल 30,000. 10 लाखावरती येईल 60,000. टोटल 15 लाखावर टॅक्स देईल तो 90,000 90,000. दोन्ही स्कीममध्ये कशा प्रकारे टॅक्स कॅल्क्युलेट करायचा हे क्लिअर होण्याकरता ही 3 एक्झाम्पल होती. आणि मग रेट काय आपण रेट
प्रोव्हिजन वाचताना बघितला होता, बघितलं. तरी पण इथे मला मी पुन्हा एकदा दिला, समोर दिला, लिमिट दिला इकडे, ह्या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर केल्या. म्हणजे इकडे तुम्हाला पुन्हा एकदा मी रिवाईज करून दिलं. अगोदर जे वाचलं ते सगळं सोडलं. इथपासून सांगितलं आहे 2 स्कीम आहेत. या 2 स्कीममध्ये कोणाला कोण इलिजिबल होईल हे सांगितलं. हे सांगितल्यानंतर परचेस करू शकतो हे सांगितलं. त्याच्यापुढे एक्झाम्पल 2 दिली. त्यानंतर इल्युस्ट्रेशनमध्ये हे तुम्हाला ॲग्रिगेट टर्नओव्हरचं क्लिअर करून दिलं. 75 लाख, 1.5 करोड आणि 50 लाख हे 3 लिमिट तुम्हाला बघायचे आहेत. आणि त्याप्रमाणे 3 एक्झाम्पल दिले. ओके. आता रूल आहेत थोडं. आता हे जे रूल वगैरे असतात हे ठीक आहे, ज्याला काम करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे, ऑनलाईन जाऊन इम्प्लिमेंट करायचं आहे, त्याला रूल बघावे लागतात. बाकी तुम्हाला कोणी जर विचारलं कंपोजिशन स्कीम लागू आहे का काय का, तुम्हाला इथपर्यंत क्लिअर होऊन जाईल. आता हे जे पुढचं आहे हे तुम्हाला कळलं नाही कळलं सोडून द्या, फार टेन्शन घेण्याचं कारण नाही. कारण की रूलमध्ये परत काय तर फॉर्म आहे, मग रूल आहे, त्याच्यामध्ये काय स्टेप्स आहेत या पटकन लक्षात येणार नाहीत जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकल त्याची कामं करत नाही. जसं एक तुम्हाला ॲडिशनल नॉलेज म्हणून मी रूल सांगतो. ज्यावेळेस एखादा व्यक्ती इलिजिबल होतो 20 लाख तो जेव्हा एक्सिड करेल किंवा 40 लाख एक्सिड करेल तेव्हा तो ॲप्लिकेशन करेल. ॲप्लिकेशन जेव्हा करतो तेव्हा रूल 8 प्रमाणे जातो. आपण अगोदर बघितलं, मी विसरला असं तरी ओके. रूल 8(1) प्रमाणे प्रोविजन रूल आहे, त्यात पार्ट ए आणि पार्ट बी असतो. त्या पार्ट बीमध्ये तो स्पेसिफाय करेल की मला कंपोजिशन स्कीम पाहिजे. म्हणजे त्यांनी गव्हर्नमेंटला इंटिमेट केलं की मला रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे, पण ते कंपोजिशन स्कीममध्ये घ्यायचे. आणि मग रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट त्याला मिळेल. सेक्शन जर त्याला सेक्शन 10 प्रमाणे स्कीम पाहिजे असेल तर रूल 10 त्याला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळेल. त्यामध्ये इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन काय असेल, तर ज्या वेळेस तो इलिजिबल झाला, ज्यावेळेस तो जर लायबल रजिस्ट्रेशन होतं त्याने अप्लाय केलं त्या डेटपासून त्याला कंपोजिशन स्कीम जी आहे ती लागू होईल. As per Rule 4 of CGST rules, such intimation shall be considered only after the grant of registration to the applicant, and his option to pay tax under composition levy shall be effective from the date from which registration is effective. Person applying for registration can opt for composition levy at any time during the year while applying for registration. तो ज्यावेळेस लायबल होतो त्यावेळेस तो काय करेल, ॲप्लिकेशन देईल, त्यात तो कंपोजिशन लेवी चूज करेल आणि मग डेट फ्रॉम विच रजिस्ट्रेशन इज इफेक्टिव्ह कंपोजिशन लेवी शॅल बी इफेक्टिव्ह. बस एवढंच आहे. रूल 3 आणि 4 मिळून तुम्हाला कन्क्लुजन एवढंच आहे. आता एखादा व्यक्ती सेक्शन 9 प्रमाणे कॉम्प्लायन्सेस करतो आहे आणि त्याला सेक्शन 9 कॉम्प्लायन्सेस करणं कॉस्टली वाटतं, रेकॉर्ड मेंटेन करणं, बाकीच्या गोष्टी स्टेप्स सगळ्या फॉलो करणं त्याला जर का त्रासदायक वाटतं आणि त्याला समजलं की अरे आपण उगाचच रेग्युलर स्कीममध्ये गेलो, कंपोजिशन स्कीम चांगली आहे आपल्याकरता, तर मग तो कंपोजिशन स्कीमसाठी पण ऑप्ट करू शकतो, स्विच करू शकतो. फायलिंग ऑफ इंटिमेशन बिफोर द बिगिनिंग ऑफ फिनान्शियल इयर. जर त्याला पाहिजे असेल तर जे फिनान्शियल इयर नेक्स्ट चालू होईल मध्येच मिळणार नाही, जे चालू होईल त्यावेळेस त्यांनी काय करायला पाहिजे, मग प्रिस्क्राईब फॉर्म आहे गव्हर्नमेंटचा, तो फॉर्म त्यांनी त्याला सेक्शन 10 प्रमाणे लेवी हवी असेल कंपोजिशन लेवी तर त्यांनी मग CMP 02 प्रमाणे फाईल करायला पाहिजे. आणि मग जर आता त्याने RTC किती घेतला आहे तो RTC जो असतो त्याला रिव्हर्स करायला लागतो. त्याने RTC क्लेम केला आहे ना, त्याकडे काय स्टॉक आहे, त्या स्टॉकमधला जेवढा RTC आहे त्याला रिव्हर्स करायला लागेल. रूल 44(4) प्रमाणे मॅनर ऑफ रिव्हर्सल ऑफ क्रेडिट विदिन अ पिरियड ऑफ 60 days. 60 days मध्ये त्याला कमेन्समेंट ऑफ फिनान्शियल इयर जेव्हा कमेन्स होईल तेव्हा विदिन 60 days त्याला RTC रिव्हर्स करायला लागेल. इफेक्टिव्ह डेट ऑफ कंपोजिशन लेवी रूल 4, इफेक्टिव्ह कंपोजिशन लेवी फिनान्शियल इयरच्या बिगिनिंगपासून त्याला मग कंपोजिशन लेवीमध्ये तो टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करू शकेल. आणखी प्लस त्याकडे जो
स्टॉक आहे तो स्टॉक पण त्याला 90 दिवसामध्ये गव्हर्नमेंटला प्रिस्क्राईब फॉर्ममध्ये द्यावा लागतो. रजिस्टर्ड पर्सन कॅन ऑफ फॉर कंपोजिशन लेवी फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द फिनान्शियल इयर आणि त्याला मग इफेक्टिव्ह डेट काय असेल द बिगिनिंग ऑफ सेड फिनान्शियल इयर. ज्यावेळेस एखादा व्यक्ती लायबल प्रोव्हिजन होतो, लायबल प्रोव्हिजन ज्यावेळेस होईल तेव्हा त्याला कंपोजिशन लेवीचा ऑप्शन अवेलेबल आहे, तो घेऊ शकतो. आणि जर दुसरा एखादा व्यक्ती रेग्युलर स्कीममध्ये आहे त्याला जर का कंपोजिशन लेवी हवे असेल तर मग नेक्स्ट फिनान्शियल इयर स्टार्ट होण्यापूर्वी त्याने गव्हर्नमेंटला इंटिमेट करायचं आणि मग त्याला फिनान्शियल इयर जेव्हा एप्रिल स्टार्ट होईल त्या एप्रिलपासून त्याला कंपोजिशन लेवी मिळते. आणि जर त्याचा एकाहून जास्त प्लेस आहेत गव्हर्नमेंटला त्याने इंटिमेट केलं एनी इंटिमेशन in respect of any place of business in any state or UT shall be deemed to be in intimation in respect of all other places of business registered on the same PAN number. त्याला 2-3 बिझनेस आहेत त्याने एकासाठी इंटिमेशन दिलं सगळ्याकरता होईल. जर त्याच्या 1.5 करोडच्या आतमध्ये टर्न असेल किंवा 50 लाखाच्या आत असेल तर तो इलिजिबल होत असेल तर मग एकासाठी इंटिमेशन द्या, बाकी सगळे नंबर जे असतील त्या सगळ्यांकरता ते इंटिमेशन होईल. रूल 5 मध्ये कंडिशन दिलेले आहेत. कंडिशन अँड रिस्ट्रिक्शन्स फॉर कंपोजिशन लेवी. द पर्सन एक्झरसाइजिंग द ऑप्शन टू पे टॅक्स अंडर सेक्शन 10. आता ज्या आपण अगोदर बघितल्या सेक्शन 10(2) मध्ये किंवा 2A मध्ये त्यात इथे पण कंडिशन आहे. ही इज नायदर अ कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन नॉर अ non-resident taxable person. The goods held in stock by him have not been purchased from unregistered supplier. Whether purchased, he pay the tax reverse charge मध्ये त्याला टॅक्स द्यायला लागेल. 9394 he shall pay tax under section 9394 inward supplier त्याला RCM applicable राहील. तुम्ही रूल जास्त सिरियसली घेतले तरी चालतील पण तुम्हाला सेक्शन व्यवस्थित कळलेले असले पाहिजे, याचं तुम्हाला काम करताना त्याचा उपयोग होणार आहे. बाकी तुम्ही बघाल जे कंडिशन आहेत त्याच आईस्क्रीम, पान मसाला, ॲडिटेड वॉटर, टोबॅको यांना मिळणार नाही. पुढे कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन हा जो रूल आहे, ही शॅल मेन्शन द वर्ड्स कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन, कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन नॉट इलिजिबल टू कलेक्ट टॅक्स ऑन सप्लाईज ॲट द टॉप ऑफ बिल ऑफ सप्लाय इश्यूड बाय हिम. हे बिल बनवलं जातं त्या बिलावर त्याने हे दिलं पाहिजे कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन नॉट इलिजिबल टू कलेक्ट टॅक्स ऑन सप्लाईज. ही शॅल मेन्शन वर्ड्स कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन ऑन एव्हरी नोटीस और साइनबोर्ड displayed at prominent place at his principal place of business and every additional place or places of business. लोकांना कळलं पाहिजे की याचा GST नंबर त्याने टाकला आहे, त्याबरोबरच त्याने हे पण टाकलं पाहिजे की मी कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन आहे, हे पण टाकलं पाहिजे. लोकांना हेही कळलं पाहिजे. फक्त GST नंबर बोर्डवर दिला पाहिजे हे रूल 18 मध्ये दिले, पण त्याबरोबरच हा रूल सांगतो, रूल 5 सब रूल ई सांगतो या कंडिशनप्रमाणे की त्याला कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन हे त्याने त्याच्या बिलावर टाकलं पाहिजे. कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन नॉट इलिजिबल टू कलेक्ट टॅक्स ऑन सप्लाईज आणि त्यांनी बोर्डवरती हे टाकलं पाहिजे की कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन. एकदा गव्हर्नमेंटला इंटिमेट केलं का दरवर्षी इंटिमेट करण्याची गरज नाही. जोपर्यंत तो इलिजिबल आहे, जोपर्यंत तो सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय करतो आहे, तो कंपोजिशन स्कीममध्ये राहण्याचा तोपर्यंत तो कंपोजिशन स्कीममध्ये राहील. एकदा इंटिमेट केलं पुरेसे. द ऑप्शन एक्झरसाइज बाय रजिस्टर्ड पर्सन टू पे टॅक्स अंडर सेक्शन 10 shall remain valid so long as he satisfies all the conditions mentioned in the said section and under these rules. Rule 6 sub rule 2 mandatory cessation of composition levy on violation of condition. जर एखादी कंडिशन वायलेट होत असेल, उल्लंघन होत असेल त्या कंडिशनचं, तर मग त्यांनी कंपोजिशन स्कीम थांबवली पाहिजे आणि मग सेक्शन 9(1) प्रमाणे या दिवशी तो इलिजिबल होईल त्या दिवशी सेक्शन 9(1) प्रमाणे टॅक्स इनवॉइस बनवला पाहिजे आणि प्रिस्क्राईब फॉर्ममध्ये गव्हर्नमेंटला ती स्कीम विड्रॉल विदिन 7 days त्यांनी गव्हर्नमेंटला या फॉर्मॅलिटीज केल्या पाहिजे. कळलं पाहिजे गव्हर्नमेंटला की आता मला कंपोजिशन स्कीम लागू होत नाही, तर मला आता तुम्ही रेग्युलर स्कीममध्ये रजिस्टर करून घ्या.
एखाद्याला स्वइच्छेने स्कीममधनं बाहेर यायचं आहे, ॲप्लिकेशन फॉर विड्रॉल फ्रॉम स्कीम, रजिस्टर्ड पर्सन हू इंटेंड्स टू विड्रॉ फ्रॉम द कंपोजिशन स्कीम शॅल बिफोर द डेट ऑफ सच विड्रॉवल ॲप्लिकेशन द्या गव्हर्नमेंटला कॉमन पोर्टलवरती, तो विड्रॉ होईल. एखादा व्यक्ती इलिजिबल नाही आहे असं जर गव्हर्नमेंटला कळलं, गव्हर्नमेंटच्या ऑफिसरला कळलं, तर तो ऑफिसर काय करेल, त्याला शो कॉज नोटीस पाठवेल. वेअर द प्रॉपर ऑफिसर हॅज रिझन टू बिलीव्ह दॅट द रजिस्टर्ड पर्सन वॉज नॉट इलिजिबल टू पे टॅक्स अंडर सेक्शन 10 ऑर हॅज कॉन्ट्रावेंट, म्हणजे वायलेट करतो तो कंडिशन प्रोविजन ऑफ द ॲक्ट, तर मग त्याला नोटीस पाठवली जाईल CMP 05 टू शो कॉज विदिन 15 days. त्या नोटीसला त्यांनी ॲन्सर दिला पाहिजे रजिस्टर्ड पर्सननी, मग ते ॲन्सर जाईल CMP 06. मग प्रॉपर ऑफिसर ऑर्डर इश्यू करेल CMP 07 विदिन अ पिरियड ऑफ 30 days ऑफ द रिसिप्ट ऑफ सच रिप्लाय, आयदर ॲक्सेप्टिंग द रिप्लाय ऑर डिनाईंग द ऑप्शन टू पे टॅक्स अंडर 10. त्याला वाटतं की तू एलिजिबल नाही आहे, त्याला विचारलं गेलं शो कॉज नोटीस, त्याला उत्तर दिलं दुसऱ्या फॉर्ममधनं, आणि मग ऑफिसरला सॅटिस्फाय झालं की ओके हा कंपोजिशन स्कीममध्ये राहू शकतो, जर राहू शकतो तर राहील, अदरवाईज त्याला कंपोजिशन स्कीममधनं बाहेर यायला लागेल. आणि जर बाहेर आला तर पुढे स्टॉक वगैरे आहे त्याची इन्फॉर्मेशन देण्याकरता पुढे जे काही फॉर्म दिले त्याप्रमाणे त्याला ते करायला लागेल. आणि कंपोजिशन स्कीममधनं जेव्हा रेग्युलर स्कीममध्ये येतो तर तुमच्या स्टॉकमध्ये जे गुड्स असतात त्याचा ITC तुम्ही क्लेम करू शकता. त्याकरता वेगळा फॉर्म असतो GST ITC 01. तो जर गव्हर्नमेंटला तुम्ही सबमिट केला तर तुमच्या क्रेडिट लेजरला तेवढा ITC येतो. बघा, जर तुम्ही नॉर्मल स्कीममध्ये आहात, तुमच्याकडे गुड्स आहेत, तुम्ही ज्यावरती ITC क्लेम केला आहे तर तेवढी अमाऊंट तुम्हाला कंपोजिशन स्कीममध्ये स्विच केल्यानंतर गव्हर्नमेंटला द्यावी लागते. सेम तुम्ही कंपोजिशन स्कीममध्ये आहात, तुम्ही इन्व्हर्ट सप्लाय घेतलेला आहे, पण तुम्ही त्याच्यावरती ITC क्लेम नाही केला. आता तुम्हाला कंपोजिशन स्कीम नको आहे, रेग्युलर स्कीम पाहिजे. रेग्युलर स्कीमचा बेनिफिट काय, ITC मिळतो. आणि दुसरी गोष्ट काय, रिस्पॉन्सिबिलिटी काय, टॅक्स कलेक्ट करावं लागेल. मग टॅक्स कलेक्ट करायला लागेल त्या तुम्हाला ITC क्लेम करता येईल. तुमच्याकडे जे एक्झिस्टिंग गुड्स आहेत ते तुम्ही काय करणार, सप्लाय करणार, तुम्ही त्याच्यावरती पण काय करणार, आउटवर्ड टॅक्स कलेक्ट करणार. मग तुम्ही आउटवर्ड टॅक्स कलेक्ट करणार आहात ना, मग तुमच्याकडे जे आता गुड्स तुम्ही कंपोजिशन स्कीममध्ये असताना परचेस केलेले आहेत, तुम्ही ते गव्हर्नमेंटला इंटिमेट करा किती गुड्स तुमच्या स्टॉकमध्ये आहेत, त्याच्यावर तुम्हाला ITC अवेल होईल. म्हणून ITC 01 फॉर्म आहे. बस हे तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे रूलबाबत. स्टॉक फर्निश करायला लागेल विदिन 30 days. विड्रॉवल समजा केलं, एका युनिटमधनं एका पॅन नंबरचा युनिट विड्रॉवल केलं, सगळीकडनं विड्रॉ होईल. एकामध्ये समजा तो बोलला मला ही नको कंपोजिशन स्कीम, रेग्युलर स्कीम पाहिजे, आणखीन 2-3 ठिकाणी त्याचा बिझनेस आहे, सगळी कंपोजिशन स्कीम असणार आहे, ती सगळी विड्रॉ होईल. एक कंपोजिशन, सगळे कंपोजिशन, एक रेग्युलर, सगळे रेग्युलर, गव्हर्नमेंटला याच प्रकारे ठेवायचं आहे. आणि जर पेनल प्रोव्हिजन काय असेल तर मग सेक्शन 73-74 प्रमाणे डिमांड आणि रिकव्हरी गव्हर्नमेंट करू शकतो, जर एखाद्या लॉ त्यात प्रोव्हिजन फॉलो होत नसतील तर. बस बघितलं तुम्ही की 1%, 5%, 6% हे टॅक्स रेट आहेत. आता रिटर्न्स भरायचे, रिटर्न्स कुठले आहेत तर CMP 08-18ला क्वार्टर जेव्हा संपेल त्यावेळेस 18 तारखेला क्वार्टर म्हणजे एप्रिल मे जून आहे, जुलै 18. बस रिटर्न फाईल करायचं. म्हणजे इथे फक्त फॉर्म दिला आहे, स्टेटमेंट आहे, त्यात पेमेंट करायचं. GSTR 4 वर्षांनी भरायचा, 30 एप्रिल डेट आहे त्याची. बस every registered person furnishing the statement under 621 shall discharge his liability towards tax. टॅक्स द्यायचा आहे, जर लेट केलं तर इंटरेस्ट जो असेल तो इंटरेस्ट पे करायला लागेल कॅश लेजरमध्ये. Contents of information return furnished under section 62(1) shall include invoice wise interstate and intrastate inward supply. जो परचेस केला आहे त्याची माहिती द्या आणि जो आउटवर्ड सप्लाय केला आहे त्याची माहिती द्या. बस
obligation to furnish additional returns by composition taxpayers who opt the scheme from beginning of the financial year. तर त्यांनी बिगिनिंग ऑफ फिनान्शियल इयरमध्ये ऑप्ट केलीच ती स्कीम. तर फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द financial year shall where required furnish the details of outward and inward supplies and return under rule 59, 60 and 61 relating to the period during which the person was liable to furnish such details and return till ड्यू डेट ऑफ फर्निशिंग द रिटर्न फ्रॉम द मंथ ऑफ. अगोदर तो रेग्युलर स्कीममध्ये होता. तर रेग्युलर स्कीमच्या ज्या काय फॉर्मॅलिटीज आहेत त्याप्रमाणे त्याला त्या फॉर्मॅलिटीज कराव्याच लागतील आणि मग एकदा तो कंपोजिशन स्कीममध्ये आला का मग त्याचाही तो करेल. बस एवढं त्यामध्ये आहे. फार कमी या डिटेलमध्ये जात नाही. तुम्हाला मग त्याचं वाढायला मग खूप टफ आहे. हा जो रूल्सचा किंवा अशा वगैरे फॉर्मचा पाठ आला का लोकांची ग्रास्पिंग कमी होते. तुम्हाला स्कीम काय हे कळलं, रेट काय कळलं, बस त्याहून जास्त तुम्हाला मला याच्यामध्ये डिटेलमध्ये न्यायचं नाही. ITC नॉट अवेलेबल. बस पर्सन शॅल नॉट बी इलिजिबल टू अवेल इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन रिसिप्ट ऑफ इनवॉइस और डेबिट नोट फ्रॉम द सप्लायर फॉर द पिरियड प्रियर टू हीज ऑप्टिंग फॉर द कंपोजिशन स्कीम और ऑप्टिंग फॉर पेइंग टॅक्स. या जो कंपोजिशन स्कीममध्ये गेला आणि नंतर त्याला अगोदरच्या पिरियडच्या काय क्रेडिट नोट किंवा काय आल्या तर त्याचा ITC त्याला मिळणार नाही. CMP 08 त्याचं पेमेंट असतं क्वार्टरली आणि त्याचा GSTR 4 हा इयर रिटर्न असतो. त्यात त्याला परचेस आणि सेल दोन्हीची इन्फॉर्मेशन द्यायची असते. ती कशा प्रकारे द्यायची वगैरे तुम्हाला रूलमध्ये सांगितलेलं आहे. आता मी जेवढं तुम्हाला सांगितलं तेवढं त्याच्यात तुम्हाला काय कळलं तर याच्यामध्ये सिम्पल ॲन्युअल रिटर्न आहे, क्वार्टरली पेमेंट ऑफ टॅक्स आहे, व्हॉलेंटरी आणि ऑप्शनल स्कीम आहे, ज्याला सुटेबल आहे, ज्याला कंडिशनप्रमाणे लागू होईल तो घेऊ शकतो. स्मॉल ट्रेडर्स, मॅन्युफॅक्चरर्स, रेस्टॉरंट, सर्व्हिस प्रोव्हायडर यांच्याकरता स्कीम आहे. इझी कॉम्प्लायन्सेस, नो इलॅबोरेट अकाउंट्स अँड रेकॉर्ड्स टू बी मेंटेन, हे याचे फीचर्स मी ते दिलेले आहेत ह्या स्क्रीनवर तुम्हाला कळण्याकरता. आणि त्यानंतर मग पुढे कन्क्लूड केलं आहे, समराईज केलं आहे की एक 10.1, 10.2 मध्ये कोणाकरता होतं, 10.2A मध्ये कोणाकरता होतं. द कंपोजिशन स्कीम न्यू रजिस्ट्रेशन अंडर इंटिमेट इनरेशन फॉर्म फ्रॉम द इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन. दुसरं रजिस्टर्ड पर्सन ऑप्टिंग फॉर कंपोजिशन लेवी इंटिमेट इन प्रिस्क्राईब फॉर्म बिगिनिंग ऑफ द फिनान्शियल इयर. बस तो फॉर्म कुठल्या वेळी हे तुमचं तुम्हाला जर खरोखर ते प्रोसिजर करायचं तर बघायला लागेल. अदरवाईज तुम्ही लक्षात ठेवायचं आहे कुठला तरी फॉर्म आहे तो भरायला लागतो. बस एवढं पुरेसं आहे. 75 लाख, 1.5 करोड, 50 लाख सर्व्हिससाठी. पुढे रेट ऑफ टॅक्सेस गुड्ससाठी इफेक्टिव्ह 1%, रेस्टॉरंट करता 5%, अदर 1, सर्व्हिस प्रोव्हायडरला 6%. कंडिशन आणि रिस्ट्रिक्शन बघितलं. बस रिव्हर्स ॲप्लिकेबल राहील. काही गुड्सला मिळणार नाही, बोर्डवर लिहायला पाहिजे, बिलावर लिहायला पाहिजे ही, हे बोर्डवर लिहायला पाहिजे हे. आणि कंडिशन्स काय दोन्हीमधलं कंपॅरिझन आपण बघितलं होतं ते एकदा आठवण्याकरता ते पण दिलेलं आहे. आणि त्याला आणखीन त्या पुढे एक्स्ट्रा गोष्टी आहेत त्या पण खाली दिल्या. आता मी रिपीट करत नाही, तिकडे सांगितलं होतं, पण इथे परत तुम्हाला रिमाइंड करण्याकरता मी समरीमध्ये दिलेलं आहे. अदर पॉईंट्स, बिल ऑफ सप्लाय, तो टॅक्स इन्व्हॉइस बनवत नाही कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन. बिल ऑफ सप्लाय बघ, जेव्हा आपण इन्व्हॉइसचा पार्ट बघू तेव्हा पुन्हा येईल. टॅक्स shall not collect recipient of tax. Input tax credit shall not be availed. Composition scheme if availed shall include all registered person having same PAN. आणि जर कंपोजिशन स्कीम त्यामध्ये ज्या कंडिशन्स आहेत त्या ब्रेक केल्या तर पेनल्टी शॅल बी इम्पोज इन केस ऑफ इरेग्युलर अवेलमेंट ऑफ द कंपोजिशन स्कीम. तुमच्या इथे सगळे पॉईंट कवर झाले, समरीमध्ये सगळे पॉईंट कवर झाले. तुम्हाला लक्षामध्ये एवढ्या गोष्टी आल्या पाहिजेत त्या पुन्हा एकदा मांडलेल्या आहेत. आणि एक्झाम्पल जी आहेत ती मी पुढे दिली आहेत. आता तुम्हाला मी एक्झाम्पलचं पण डॉक्युमेंट देईन. तुम्हाला वेळ मिळाला आज तर तुम्ही बघा, आणखीन तुम्हाला क्लिअरिटी येईल जर तुम्ही 10 एक्झाम्पल बघितलीत तर. हां
मी आज करीन अपलोड. अगोदरची लेक्चर जेवढी झाली तेवढी मी अपलोड केलेली आहे. जी लेक्चर मी अगोदर घेतली ती मी अपलोड केलेली आहे. शुक्रवारी आपला क्लास झाला नाही, शुक्रवारी आपण क्लास नाही घेऊ शकलो, शुक्रवारचं लेक्चर नाही. हे मी आता आज घेतलं, हे ॲक्च्युली मी फ्रायडेला घेणार होतो. फ्रायडेला क्लास नव्हता. हां, हे फ्रायडेचं आहे. आणि मी त्याच्या अगोदर थर्डेपर्यंत मी अपलोड केलेलं आहे. थर्डेला मी सेक्शन 9 घेतला होता. सेक्शन 9 अपलोड झालेलं आहे. थांबूया. तुम्ही आता तुम्हाला मी हे जे आहे पुढचं तुम्हाला मी सेक्शन 10च्या नोट दिलेल्या आहेत आणि इलिस्ट्रेशन जे आहेत हे पण तुम्हाला मी देईन. हे तुम्हाला तुमचं बघायचं आहे, क्लिअर करायचं आहे. आणि जर का तुम्ही एक्झरसाईजमध्ये तुम्हाला काही डाऊट असतील, तुम्ही मला विचारणार असाल तर तुम्हाला मी एक वेगळं सेशन ठेवीन त्याच्यावरती आणि मग करेन. याचा माझा उद्देश काय की जे काय मी सांगितलं आहे माझ्या परीने मॅक्झिमम मी त्यामध्ये इलिस्ट्रेशन एक्झाम्पल देऊन सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि अगोदर मी रेशनमध्ये तुम्हाला खूप काही गोष्टी एक्स्ट्रा सांगितल्या आहेत की ज्या तुमच्या बऱ्याचशा तुमच्या डोक्यावरनं गेल्या असतील. पण एक लेवल तुमची बनावी म्हणून मी तिथे जास्त एफर्ट्स घेतले. आता तुम्हाला मी जास्त याच्यामध्ये पुढे लॉमध्ये जास्त तुम्हाला जरी डिटेलमेंट सांगितलं नाही तरी ज्या प्रोविजन आहेत ते मला सांगणं भाग आहे. रूल मी थोडं फास्ट घेईन किंवा थोडे कमी प्रकारे सांगेन, पण एक्झाम्पल तुम्हाला देईन जी एक्झाम्पल तुम्हाला रोजच्या कामात उपयोगी पडणार आहे अशा प्रकारचे आहेत. थांबूया आज आपण आजच्यासाठी. सर तुम्ही मला ते